येस. नमस्कार. द्वारका अकॅडमीच्या अंतरंग या कार्यक्रमात मी रेणुका शहाणे आणि मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज आपले जे वक्ते आहेत आर्किटेक्ट अनिरुद्ध देशपांडे सर यांची ओळख करून द्यायची मला संधी दिली याबद्दल पंडित सरांचे खूप खूप धन्यवाद. आणि देशपांडे सरांना आपण पूर्वीही भेटलेले आहोत. ते द्वारका अकॅडमीचे कार्यक्रम पण नेहमी अटेंड करतात आणि मागच्या आठवड्यात पण त्यांच्याशी संवाद साधला होता. आणि सरांना हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन त्यांना मिळालेल्या अवॉर्ड बद्दल. आज आपण सरांकडून ऐकणार आहोत त्यांचा प्रवास अनुभव, पण तो एका आर्किटेक्ट आणि गिर्यारोहक या नजरेतून ते आपल्याला सांगतील. हिमालय म्हटलं की प्रत्येक प्रवासप्रेमी असू दे, निसर्गप्रेमी किंवा गिर्यारोहक यांच्या मनात एक विलक्षण उत्कंठा आणि ओढ अशी निर्माण होते. अर्थात प्रत्यक्षात जेव्हा हिमालयात ट्रेक किंवा हाईक करायची वेळ येते तेव्हा फक्त शारीरिक नाही तर मानसिक पण खूप तप करावं लागतं असं मला पर्सनली वाटतं. आणि जसं सर म्हणाले आता तर घरकोंबडेपणाची इतकी सवय झाली आहे की आता हे करणं खूपच चॅलेंजिंग वाटतं आणि वाटतं की का कशाला नको जमणार नाही. पण देशपांडे सरांनी असाच एकदम खडतर असा एक मानला जाणारा जो क्वारी पास आहे तो सर केलाय अगदीच नुकताच. आणि हा पास समुद्र सपाटीपासून 12,000 फुटांपेक्षा वरती असून त्याच्यात हिमालयातील दिग्गज असं म्हणू शकतो असे अनेक टोकं आहेत. चौखंबा, त्रिशूल, नंदादेवी, कामत सर तुम्हाला जास्ती चांगलं सांगू शकतील. तर हा प्रवास करण्यासाठीची काय पूर्वतयारी सरांनी केली किंवा करताना त्यांना आलेले अनुभव, त्यांना लागलेली छोटी छोटी वाड्या किंवा गावं, हॅमलेट्स ज्याला आपण म्हणतो तसं, किंवा खूप साऱ्या नद्या आणि त्याच्या आजूबाजूचं सगळं वनजीवन, प्राणीजाती, ह्यांची एक व्हर्च्युअल सफर सरांमुळे आज आपल्याला घडेल असा मला फुल कॉन्फिडन्स आहे. आणि आता त्याचबरोबर 2021 मध्ये सरांनी अलंग मदन कुलंग हे डोंगर किल्ले सर केलेले आहेत. आणि नाशिक पासून जवळ असलेले हे किल्ले कन्व्हेन्शनल ट्रॅव्हलमध्ये एवढे फेमस नाहीत. म्हणजे आता जवळचे आपण जसे ओळखतो की रायगड आहे, मधुमकरंदगड, तसे हे नसून हे खूप खडतर मानले जातात. आणि त्याबद्दलही आज आपण सरांकडून जाणून घेऊ. तर मला असं वाटतं की रंजक असा आजचा सेशन होणार आहे. आणि या अनुभवाचं वर्णन घरात बसून एकदम आपल्याला ऐकायला मिळणार आहे आणि तिथे गेल्याचा थोडासा तरी अनुभव मिळेल. कधी स्वतः मी हिमालयाला गेलेले नाही, तर मला खूपच क्युरिओसिटी आहे की सरांनी हे कसं केलं असेल. तर मी देशपांडे सरांना विनंती करते की तुम्ही सुरुवात करा कार्यक्रमाची आणि आम्हाला लाईक वॉक अस थ्रू तुमचा एक्सपिरियन्स. आणि मी तुमची रजा घेते. इथे तुम्ही कार्यक्रमाला टेक ओव्हर करू शकता. रेणुका, थँक्यू. मुळात तू स्वतः खूप सुंदर सुंदर रीतीनं आणि वेगवेगळ्या म्हणजे आवर्जून वेगळ्या पद्धतीनं वागणं आणि वेगळ्या पद्धतीनं हिंडणं, ते थोडंसं कसं आहे, त्याला मी म्हणतो भटक्या जमातीतली माणसं असल्याशिवाय ते जमत नाही. आणि तोच प्रकार माझाही होतो की जोपर्यंत तुम्ही त्या जमातीमध्ये शिरून काम करत नाही बरोबर तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही. आणि वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे आर्किटेक्चर सुद्धा हा एक भटकाचा प्रांत आहे. त्याचबरोबर आर्किटेक्चरची प्रेरणा ज्यातनं मिळते तो मुख्य विषय आहे हा बाकीच्या भटकंतीचा. बरोबर. आताही आपण सुरुवात करणार आहोत. येस सर, प्लीज. तर थँक्यू फॉर द इंट्रोडक्शन, नाईस वन. तर कुवारी पास अगदी शब्दशः नावातच आहे. कुवारी म्हणजे एक कुमारिका. तर तो कुमारी हे नाव आणि त्याच पद्धतीनं असलेली ती एक हिमालयातली खूप सुंदर खिंड. आणि अक्षरशः ती जी खिंड आहे ती म्हणजे तो प्रवास, त्याला अक्षरशः स्वर्गाचं ओपन एअर थिएटर किंवा अँफी थिएटर म्हणता येईल असा तो सगळा प्रवास आहे. स्लाइड शो होतोय का व्यवस्थित? काही अडचण नाही वाटत आहे? नाही, दिसतंय सर. हा, दिसतंय बरोबर. ओके. तर आता जसं म्हटलंय त्याप्रमाणे इन एव्हरी वॉक विथ द नेचर वन रिसिव्स मोर दॅन ही सीक्स. तुम्हाला जे पाहिजे त्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक निसर्ग तुम्हाला प्रत्येक वेळेलाच देत असतो. आणि ते कौशल्य हे तुमच्यामध्ये तुम्ही कसं घेता
त्यावर पूर्णपणे अवलंबून आहे. आता हा जो ट्रेक मी केला, त्याची सुरुवात किंवा त्यातले बारकावे, तर साधारणरित्या हा जो ट्रेक आहे, आता मी इंडिया हाईक्स या ग्रुप बरोबर हा ट्रेक केला होता. आणि त्या ट्रेकमध्ये कसं आहे की जसं आता रेणुका मॅडमनी पण सांगितलं की कमीत कमी म्हणजे त्यांचंही मी प्रेझेंटेशन बघितलेलं आहे आणि खरंच खूप चांगल्या रीतीने त्यांनी मांडले होते विषय. खर्च कसा कंट्रोल करावा, कशा पद्धतीनं अधिक जास्त अधिक कमी खर्चामध्ये साध्य करावा. तर त्याच स्वरूपामध्ये इंडिया हाईक्स हा जो ग्रुप मी जेव्हा निवडला, कमीत कमी खर्चामध्ये पण अधिक चांगलं आणि तुम्हाला जे प्रॉडक्टिव्ह पाहिजे ते व्यवस्थित पाहण्याची एक दिशा देणारा हा ग्रुप ठरला. साहजिकच त्यांनी आता जे मी तुम्हाला म्हटलंय, तर ऋषिकेश पर्यंत पोहोचणं, ऋषिकेश हे उत्तराखंडमध्ये येतं. ऋषिकेश, हरिद्वार खूप मोठी गंगेच्या किनाऱ्याची ठिकाणं आहेत, अत्यंत धार्मिक, पवित्र. तिथपर्यंत तुम्ही पोहोचलात की तिथपासून त्यांचा पिकअप आणि त्यांच्या सगळे विषय सुरू, तिथपासून त्यांची दोरी सगळी जी आहे किंवा सगळ्या लोकांची, ही त्यांच्या हातात जाते. तर आता 21 मार्च 2021 ला मी बरोबर पहिल्यांदा ऋषिकेशला पोहोचलो. तिथनं तुमचे कसे आखीव रेखीव आहे, तर पोहोचताना ह्या गोष्टींचा अभ्यास पहिल्यांदा करणं अत्यंत आवश्यक होतं. कारण ट्रेक ट्रेक आणि त्यातही हिमालयातलं वातावरण, ह्या दोनही गोष्टी आपल्याला तिथनं जवळजवळ 2500 किलोमीटर अंतरावर बसून आपल्याला इथं अनुभवता येणं जवळजवळ अशक्य आहे. तर ह्या वातावरणाची सवय करणं आपल्या वातावरणामध्ये ही सगळ्यात पहिली महत्वाची परिस्थिती होती, की ज्या परिस्थितीमध्ये दैनंदिन चालणं, ज्याला आपण जॉगिंग म्हणतो किंवा ब्रिस्क वॉक म्हणतो, तर त्या स्वरूपामध्ये चालायचा प्रयत्न करणं. तर सर्वसाधारणरित्या हा खूप आवश्यक विषय ठरतो. तर त्या अंतर्गत चालताना 15,000 पाऊल हे महत्व जवळजवळ मी 4 महिने आधी करतो. आणि तसंही रोजचा थोडा चालू असतो, त्यामुळे त्याच्यामध्ये थोडीशी वाढ 25 ते 30% आणि हा व्यायाम अत्यंत आवश्यक ठरतो. त्याचबरोबर जे आपले प्राणायामाचे प्रकार आहेत, कारण इथे गेल्यानंतर तुमची ऑक्सिजन लेवल जेवढी नाही, तुम्ही आणि आतिशबाणेचा एक सुंदर आपण अनुभवले. तर आतिशबाणेचा तो एक्सपिडिशन भाग ही सुद्धा थोडी खडतर आहेच, नाही अशी नाही. तर ती करताना जेवढा आपला व्यायाम, जेवढी आपली ताकद मानसिक आणि शारीरिक ही आपण जेवढी चांगली मिळवू, तेवढं आपल्याला त्याचा खूप सुंदर फायदा होतो. नवीन नवीन गोष्टी अनुभवण्याचा आणि अचानकरित्या अनुभवण्याचा तुमचा कायम मानसिक तयारीचा विषय आवश्यक असतो. कारण एखाद्या प्रसंगाला तुम्ही जेव्हा तोंड द्यायला सुरुवात करता, तेव्हा कुठं समोर कसा प्रकार येईल, कशी परिस्थिती येईल याचा अंदाज येत नाही. तर आता मी तुम्हाला ट्रेक इटिनररी म्हणजे एक साधारण प्रवासाचा प्रकार हा 6 दिवसांमध्ये कसा विभागलेला होता, त्याचा एक अंदाज इथं लिहून ठेवलेला आहे. तर तुम्ही ऋषिकेश पर्यंत पोहोचणं हे तुमच्या खर्चानी आहे, साहजिकच. आणि ऋषिकेशला पोहोचल्यानंतर तिथनं जो प्रवास आहे तो मात्र त्यांच्या छोट्या छोट्या गाड्यांमधला प्रवास आहे. जवळजवळ 263 किलोमीटर म्हणजे अंदाजे पुणे ते कोल्हापूर एवढा प्रवास, थोडा जास्त. तर हा प्रवास तिथनं पुढं करताना तुम्ही अंदाजे 5000 फूट इलेव्हेशन म्हणजे वर 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 त्या टेकड्यांमधनं वर जायला सुरुवात होते. आणि ते अंतर सगळं काटण्यासाठी अंदाजे 11 ते 11.5 तास हा आम्हाला प्रत्यक्षात लागलेला वेळ आहे. आपल्याला वाटतं की अरे इथं तर आपण एवढं कमी अंतरात जातोय, पण सपाटीवर गाडी जाणं आणि त्या भागामध्ये गाडी चालणं ह्याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. आम्ही पोहोचलो ते तपोवन म्हणून एक छोटंसं गाव आहे,
ज्योतिर्मठ किंवा जोशीमठच्या साधारणरित्या 3 किलोमीटर पुढं आणि ढाक म्हणून एक गाव आहे त्याच्या साधारण टप्प्यामध्ये. आणि तपोवनला पोहोचल्यानंतर तिथं जसं मगाशी मॅडम म्हणाल्या, रेणुका मॅडम, तसं करची म्हणून अगदी छोटं, किती छोटं असेल ते, तर कशी बशी एक 6 ते 8 घरं त्या छोट्याशा गावामध्ये आहे. तर तिथनं तो ट्रेक आमचा सुरू झाला चालण्याचा. चालताना तिथं असलेलं वातावरण, पहिल्यांदा एक तर थंडी, ऋषिकेशमध्ये जेवढी थंडी आम्हाला वाटत होती त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त थंड वातावरण हे जोशीमठ किंवा तपोवनच्या भागामध्ये होतं. आणि तो प्रवास जो आहे हा पोहोचल्यानंतर 6,900 फुटावर आम्ही पहिल्यांदा थांबलेलो. तिथनं साधारण 9,800 फूट हा दुसरा टप्पा होता, जिथं आमचा पहिला कॅम्प तंबूंमध्ये झालेला. तिथनं तिसरा टप्पा अधिक वर 11,100 फुटावर खुलारा कॅम्प म्हणून आहे. त्या खुलारा कॅम्प पासनं मग तुम्ही समिट किंवा जे शिखर म्हणतो आपण, तर कुवारी पासचं जे शिखर आहे ते गाठलं गेलं. आणि तिथनं मग रस्ता बदलून खुलारा कॅम्प कडं दुसऱ्या रस्त्याने येतो आपण. आणि तिथनं आल्यानंतर तिथनं ताली म्हणून अजून एक भाग आहे. ताली ते गॉर्सन बुग्याल आणि गॉर्सन बुग्याल ते अवली. अवली हे थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे आणि अवलीवरनं खाली जोशीमठ. तर असा सर्वसाधारण तो एकूण मिळून चालण्याचा भाग आहे. आणि त्यानंतर साहजिकच मग दुसऱ्या दिवशी तुम्ही परत माघारी ऋषिकेश पर्यंत येता. तर ऋषिकेश ते ऋषिकेश हा इंडिया हाईक्स तर्फे तुम्हाला दिला जाणारा एकूण अनुभव. बाकीचा तुमच्या मर्जीवर आहे. हा सगळ्यात महत्वाचा विषय. द हार्डेस्ट माउंटन टू क्लाइम्ब इज द वन विदिन. म्हणजे तुमच्या स्वतःच्या मनामध्ये जो अत्यंत मोठा पर्वत असतो, अडचणी वाटतात आपल्याला कितीतरी शंका असतात आपल्याला, आपण अरे असं केलं तर कसं होईल, अरे मी हे केलं तर काय होईल, अरे तसं झालं तर काय होईल, तिथं काय अडचणी येतील, मला जाताना काय प्रॉब्लेम्स आहेत, हे सगळे विषय त्याच्यावर मात करणं ही सगळ्यात मोठी पायरी आपल्याला पहिल्यांदा गाठावी लागते. आणि मग राहतो तो फक्त निखळ आनंदाचा प्रवास. आता हे जे दिसतंय हे समोर गुगल मॅप वर आमची जाण्याचा प्रवास कसा होता, जाता येता, आणि आम्ही कसं इलेव्हेशन चढत गेलो आणि कसं उतरत गेलो. तर तुम्ही पाहू शकाल खालच्या गुगल मॅपच्या भागामध्ये दिलेलं ढाक पासून गुलिंग म्हणजे अक्रोड घेटा म्हणतात त्याला. तर अक्रोड घेटा पासून खुलारा पासून चढत कुवारी पास, परत माघारी येताना खुलारा, आणि तिथनं मग ट्रॅक परत बदललाय तो अवली. आणि इलेव्हेशनल लेवल ज्या आहेत तर 6,900 पासून चालायला सुरुवात होते, ती आपण क्रमाक्रमाने 6,900 पासून 9,800 पासून 1,100, तिथनं 12,500 आणि मग परत खाली येऊन आपण साधारणरित्या 6,500 फुटापर्यंत खाली उतरत येतो. तर असा हा एकंदरीत प्रवास आहे. ह्याच्यातही पुन्हा मुद्दामून तो भाग दाखवलाय की कुवारी पासच्या जवळ पांगार चुल्ला म्हणून अजून एक मोठं शिखर आहे. तर ते शिखर तिथनं अजूनही साधारण 3,000 फूट उंचीवर आहे. काही लोक तिथं पण जातात. तर तोही ट्रेक हा कुवारी पास पासून पुढचा गृहीत धरला जातो. आता आपण मुख्य माहिती घेतोय की कुवारी पास मी निवडायचं कारण काय होतं. जेव्हा तुम्ही हिमालयात जाता, मुळात हिमालय काय आणि समुद्र काय, आ सेतू हिमाचल हा जो आपला सुंदर भारत देश वसलेला आहे, नानाविध देशांमध्ये जे तुम्ही हिंडाल, जे तुम्ही पाहाल, हे तुम्हाला ह्या एका खंडप्राय देशामध्ये तुम्हाला बघण्याची संधी आहे. आणि ह्या दोनही गोष्टी मला मनापासून आवडत आलेल्या आहेत. तर त्यातला जेव्हा मी हिमालयाचा एक विषय निवडला, तर कुवारी पास हा जो ट्रेक आहे, तर ह्या बाकीच्या नानाविध ट्रेक्स कितीतरी आहेत, उत्तराखंड मधनं आहेत,
तुम्हाला हिमाचलमधनं आहेत, जम्मू काश्मीरमधनं आहेत, नेपाळच्या बाजूनी आहेत. तर ह्या ट्रेकच्या भागामध्ये काही ठिकाणं अशी आहेत तर जिथनं तुम्हाला जवळजवळ 235 अंशातला भाग हा साध्या नजरेने, आणि जर तुम्ही सुदैवी असाल आणि वातावरण जर मोकळं असेल तर तुम्हाला इतका सुंदर तो पॅनोरामा पाहायला मिळतो की सार्थक झाल्यासारखं वाटतं. तर कुवारी पास हा जो विषय आहे तर तो प्राचीन काळात तिबेट पासून भारतामध्ये येण्याचा एक मार्ग खूप पूर्वीपासून आहे. आणि आता ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये लॉर्ड कर्झन हा जो ब्रिटिश व्हॉइसरॉय होता तर तो स्वतः हा ट्रेकर म्हणून प्रसिद्ध होता. आणि त्यांनी 1905 म्हणजे बंगालची फाळणी ज्या वर्षी झालेली आहे त्याच वर्षामध्ये त्या फाळणीकडे जातानाच सैन्याचेच एक मार्ग, छुपे मार्ग म्हणून त्यांनी ह्या घाटातनं प्रवास केला. आणि त्यांचा प्रवास अर्थात उलट्या दिशेने होता. म्हणजे त्यांचा जो प्रवास होता तो नेपाळकडनं ते आले होते आणि त्यांच्याबरोबर भारतीय आणि तिबेटी गुरु, ज्याला आपण लामा म्हणतो, तर त्यांचा तो प्रवास होता. शिप्टन, तिलमान अशी गावं आहेत, तिथपासून ऋषिकेशच्या खिंडीकडं किंवा ऋषिकेशच्या दरीकडं, ज्याला आपण ऋषी गॉर्ज म्हणतो, त्या भागाकडे यायचा त्यांचा हा मार्ग होता. आणि त्यावेळेला तिथली लोक जी जवळपासच्या खेड्यांमधली असतात तर खेड्यांमधल्या लोकांना हा विषय त्यांनी जेव्हा विचारला गेला त्यांच्याकडनं की ह्या खिंडीला काय म्हणतात, तर त्या खिंडीचं नाव असं कितीतरी खिंडींना नावं नाही आहेत अजून सुद्धा. तर तिथल्या लोकांनी जे त्यांना न शिवलेली एखादी जागा आजपर्यंत जिला स्पर्श झालेला नाही आहे तर ती जागा म्हणून त्यांनी त्याला अस्पर्शित किंवा कुमारी म्हणून ते नाव त्यांना सांगितलं आणि त्यातनं ते नाव प्रसिद्ध झालं, अशी साधारण आख्यायिका ही आहे. तर कुवारी पास आणि त्याच्या जवळचं असलेलं शिखर आता खाली लिहिल्याप्रमाणे 3816 मीटर पातळी किंवा 12516 फूट ही खिंडीची पातळी आहे. आणि खिंडीजवळ सर्वसाधारण 2 जवळजवळ डोंगर असतात. त्या डोंगरावर त्याची जी उंची आहे ती 12714 फुटावर आहे. आणि आमचा प्रवास असाच खूप सुंदर, जसं हिमालय म्हटलं ना की तुम्ही हिमालयामध्ये कोणत्या ना कोणत्या तरी नदीच्या जवळनं जात राहता. आता जसं आम्ही नेपाळच्या टूरवर गेलो होतो तर तेव्हा काली गंडकी ही एक खूप सुंदर नदी पूर्ण वेळ आमची साथ देत होती. तशी इथं जी आहे तर इथं टिहरी डॅमकडे येणाऱ्या मुख्य गंगा नदीचा, वेगवेगळ्या गंगा नदीला येऊन मिळणाऱ्या नद्यांचे संगम, रुद्रप्रयाग लागतं, कर्णप्रयाग लागतं. तर अशा वेगवेगळ्या सुंदर संगमांवरनं की जिथं तुम्हाला बद्रीनाथवरनं येणारी नदी आहे, अलकनंदा आहे, भागीरथी आहे, केदारनाथवरनं येते. तुम्ही जे आपण ही चारही केंद्रबिंदू आहेत, चारही ठिकाणं आहेत, तर ह्या वेगवेगळ्या ठिकाणाहून येणाऱ्या प्रत्येक नदीचा अनुभव, त्यातनं येणाऱ्या गती, त्याच्या काही वेळेला त्याचा प्रलयंकारी अनुभव, असे सगळे विषय तुम्हाला इथं पाहायला मिळतात. आणि इथं जी नदी आपल्याला भेटते तपोवनच्या खाली, तिचं नाव आहे ढोलगंगा आणि ऋषीगंगा. आता तुम्हाला जर आठवत असेल तर फेब्रुवारी 2021च्या टप्प्यावर ह्याच ऋषीगंगा नदीला अचानक पूर आला होता नंदी पर्वताच्या जवळ. तर तिथनं तो जो पर्वताच्या पासून जो पूर आला तर अक्षरशः 2.25 तासांमध्ये त्या नदीचं पाणी 42 फूट वर चढलं होतं. आणि त्या पाण्याने जो हाहाकार माजवला होता तर छोटे छोटे कितीतरी बंधारे तोडत ती नदी पुढे गंगेपर्यंत येऊन पोहोचली होती. अर्थात जसजसं पुढे सरकत जाईल ह्या पर्वती नद्या ज्या असतात त्यांची पात्र अरुंद असतात पण खोल असतात. तर तशी ती नदी आणि त्या खुणा आम्हाला तिथं पाहायला मिळाल्या. तर ह्या सगळ्या कसं आहे ना, उत्पत्ती, स्थिती, लय ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद आणि अनुभव घेत घेत तुम्ही जसजसं पुढे सरकत जाता, लयाच्या कितीतरी गोष्टी की ती म्हणजे अक्षरशः त्या केलेल्या तिथं आता ह्या 4 धाम यात्रेसाठी रेल्वेचे
बोगदे करायची कामं चालू आहेत त्या नद्यांच्या काठाने. तर त्या बोगद्यांच्या मध्ये या सगळ्या नद्यांचा गाळ जाऊन साठलेला आहे. माणसांसकट कितीतरी जणांना जलसमाधी मिळालेली. तर तेही आपण पाहत पाहत तिथनं या निसर्गाच्या रौद्र रूपाकडे आपण जात जातो. आणि हा जो भाग आहे तर इथं तपोवनच्या तोंडावर अत्यंत प्रसिद्ध पर्वतांपैकी पुराणकालीन एक खूप सुंदर पर्वत आहे, तो म्हणजे द्रोणागिरी. आहा, द्रोणागिरीचं जे रूप उभं राहतं ना नजरेसमोर, आम्हाला तो पर्वत पहाटेचा जो दिसलाय ते मी उजवीकडच्या वरच्या चित्रात मांडलाय. तर तो जो पर्वत दिसतो, अप्रतिम अप्रतिम म्हणजे खरोखर एक इतकं अफलातून रूप दिसतं त्याचं सकाळच्या उजेडामध्ये प्रकाशमान होत असलेल्या. आणि तिथनं मग वेगवेगळे पर्वत जसं जसं उजाडेल तस तसे ते दिसायला सुरुवात होतात. हाथी आणि गौरी असे अजूनही 2 पर्वत शिखरं तिथंच जवळच्या भागामध्ये आहेत. आणि आमचा ट्रेक थोडा थोडा सुरुवात झाली. साहजिकच हे जे सगळं जंगल भाग आहे, उत्तराखंड हा मुळात जंगलांच्या दृष्टिकोनातून अत्यंत समृद्ध भाग आहे. आणि त्या भागामध्ये तुम्ही किती पाहाल आणि किती नाही असं होऊन जातं. सूचीपर्णी वृक्षांच्या खालच्या बाजूला कितीतरी प्रकारचे सालाची झाडं असतात. साल हे एक खूप नावाजलेलं झाड जे इव्हन बांधकामामध्ये बऱ्याच ठिकाणी वापर त्याचा केला जातो. तर साल आहे, ओक आहे, देवदार आहे आणि फर आहे. तर अशी कितीतरी कोनिफेरस ट्रीज म्हटलं जातं, म्हणजे सूचीपर्णी वृक्ष. तर ते इतके नानाविध वृक्ष त्या भागामध्ये पाहायला तुम्हाला मिळू शकतात. आणि त्याचं जंगल म्हणजे घनदाट जंगल आहे. आणि झाडांची सरासरी उंची म्हणजे मान सरळ वर केल्याशिवाय तुम्ही झाडाचा वरचा बिंदू पाहूच शकत नाही. अंदाजे 80 ते 100 फूट ही सरासरी उंची झाडांची आपल्याला त्या भागामध्ये पाहायला मिळते. खाली एक सुंदर पांढरं फूल दिसतंय. आपल्याकडं सह्याद्रीमध्ये पण हे फूल सापडतं, त्याला मोहाचं झाड म्हणतात. आणि तिथं सुद्धा आता मोह हा किती त्रासदायक असू शकतो हे सह्याद्रीमध्ये कळतं. आपण सुंदर फूल म्हणून मोहाचं पाहायला जातो आणि ते खरं तर मादक फूल आहे, पण तिथं ते औषध म्हणून वापरलं जातं. तर असा हा ट्रेकचा विषय सुरू झाला. आणि खूप पहिला जो चढाव आहे हा बऱ्यापैकी सरळ चढ 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 तुम्ही चढत जाता. आणि पहिल्या दिवसामध्ये अंदाजे 6 तासांमध्ये तुम्ही 3000 फुटाचं अंतर कापून वर येता. तर हा जो पहिला टप्पा आहे त्याला अक्रोट घेट्टा म्हणतात. तर घेट्टा हा जो शब्द आहे, घेट्टाचा गेटशी काही संबंध नाहीये. घेट्टा म्हणजे वस्ती. आणि अक्रोट म्हणजे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, अक्रोडाचं झाड जे आपल्या सुकामेव्यापैकी एक महत्वाचं सुकामेव्याचा पदार्थ आहे तो. तर अक्रोट घेटा हे एक अत्यंत मोठं झाड आहे. जवळजवळ त्या झाडाचा विस्तारच 120 फुटाचा विस्तार आहे. आणि त्या झाडाच्या जवळ थोडी सपाट जागा आम्हाला मिळालेली आहे आणि तिथं त्यांनी पहिला कॅम्प केलेला होता. साधारण हा टप्पा 9800 फुटावरचा आहे. आणि तिथं जाताना नानाविध वनस्पती, छोट्यापासून मोठ्यापर्यंत वनस्पतींचा अभ्यास हा आमचे जे ट्रेक लीडर्स होते हे इतक्या सुंदर रीतीने आम्हाला बारीक 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 विषय समजावून सांगत होते. तर त्यातली एक खाली छोटी वनस्पती दिलेली आहे की जिला विंचू म्हणतात. अक्षरशः विंचवाचा दंश काय असेल असा त्या झाडाचा स्पर्श जरी तुम्हाला झाला तरी ती जी आग होते. आणि काही जणांना आमच्यातली इतकं सुंदर दिसतं ते झाड, तर त्यांनी त्यांना पकडायचा प्रयत्न केला आणि त्याचा अनुभव पण खूप जहरीला अनुभव घेतलेला आहे. तर असे नानाविध प्रकार असतात आणि त्याचा तुम्ही आनंद घेत घेत पुढे सरकणं आवश्यक असतं. आता तुम्ही जर वरच्या चित्रात पाहाल तर रेनकोट घालायची पाळी आली आम्हाला. खाली आम्ही होतो तेव्हा घाम 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 होत होता आणि आम्ही वर पोहोचेस तोपर्यंत वातावरण इतक्या क्षणार्धात बदलत असतं की तुम्ही पावसामध्ये आम्ही तिथं वर पोहोचत होतो. हा जो वर्ण दिसतोय हा वरचा
पॅनोरामिक व्ह्यू तुम्ही जर पाहाल तर ढग डोंगरांच्या खाली उतरलेले आहेत. इतकं सुंदर तो एकत्रित व्ह्यू दिसतो. आणि हे जे गुलाबी फूल दिसतं की नाही, तर ह्या फुलाचं नाव आहे रोडोडेंड्रॉन. रोडोडेंड्रॉन हे नेपाळ राज्याचं राष्ट्रीय फूल आहे. जसं आपलं कमळ आहे तसं त्यांचं रोडोडेंड्रॉन आहे. आणि रोडोडेंड्रॉनच्या 12 प्रजाती ह्या एकंदरीत नेपाळ आणि जवळजवळ हिमालयातला सर्वसाधारणरित्या 9,000 फूट ते 11,000 फूट या 2,000 फुटाच्या टप्प्यावर 12 प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात. तर खालचा जर फोटो तुम्ही पाहिलात, अक्षरशः अक्रोडाच्या झाडाखाली पिवळे अक्रोड पसरावेत तसे आमचे तंबू पसरलेले तुम्हाला जाणवतील. आणि समोर जो दिसतोय तो द्रोणागिरी पर्वताचं शिखर आहे. त्यामुळे इतका सुंदर नजारा हा त्या ठिकाणी दिसत होता. ते रोडोडेंड्रॉनचं फूल जे आहे ते फूल, आणि खाली जर तुम्ही पाहाल तर खाली ज्याला छावणी किंवा घेट्टा म्हणतात, तर तशा आता ह्या भागामध्ये मेंढपाळ आपल्याला चढताना आपण दुरून आलेलो असतो, आपल्याला हा ट्रेक वाटतो. तिथं मेंढपाळ लोक खालचे जे छोटी छोटी गावं आहेत तिथनं मेंढ्या चरायला म्हणून ह्या भागामध्ये घेऊन येतात. तर अशा त्यांच्या वस्तीचा एक तिथं फोटो तुम्हाला दाखवलेला आहे. तर ह्या वस्त्यामध्ये कशा असतात, जवळपास सापडणारे दगड एकावर एक फक्त रचलेले असतात. त्याच्यामध्ये कुठलंही सिमेंट नाही, कुठली वाळू नाही, कुठली माती नाही. ज्याला आपण आर्किटेक्चरल भाषेमध्ये ड्राय रबल मेसनरी म्हटलं जातं. तर गोट्यावर गोटे, दगडावर दगड रचून हे निवारे केले जातात. आणि त्याच्यावर तिथल्याच सुचिपर्णी झाडांचे छप्र घातलेले असतात. त्याला छावणी म्हणतात, की जी तात्पुरती वापरली जाते. मुख्यत्वे थंडीच्या कालावधीमध्ये या छावण्यांचा उपयोग जास्त केला जातो. आता हा आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. प्रवास ही मुळातच एवढी सुंदर गोष्ट आहे की मिएंडरिंग थ्रू स्टीप स्लोप्स ऑफ द फॉरेस्ट ट्रेल, अक्रोड गेट्टा कॅम्प टू खुलारा कॅम्प. तर हा प्रवास तुम्ही पाहाल तर ही जी नानाविध लोक, ते तिथले जे मेंढपाळ, ही लोक जी असतात ती लोक जाता जाता, आता तुम्हाला हे साधं सोपं दिसतंय, पण बर्फ जेव्हा ह्या भागामध्ये पडतो तेव्हा त्या वाटा कळेनाशा होतात. आणि त्यातनं मग हे पूल, त्यातनं ह्या वाटांचे प्रकार हे इतके सुंदर रीतीने तिथं तयार केले गेलेले आहेत. आता इथं तुम्ही जर पाहाल तर इथं ग्राफाईट हा एक दगड, नंतर सँडस्टोन हा दुसरा दगड, असे नानाविध दगडांचे प्रकार इथं तुम्हाला अनुभवायला मिळतात. तुम्ही बाजूला एक तयार केलेला पूल पण पाहिलात तर काय आहे, साधं सोपं आहे. दगडांवर दगड रचलेले आहेत, पण कमानीची रूप देऊन त्या दगडांवर वरचा, ज्याला की स्टोन म्हटलं जातं, तशा स्वरूपात ते दगड मांडून त्यांचे पूल तयार केलेले आहेत. आता जे वरचं एक छोटस नागफणीसारखं दिसणारं चित्र आहे, ते नागफणीचं चित्र म्हणजे शब्दशः नागदेवतेचं निसर्गात तयार झालेलं मंदिर आहे. काय आहे हे, तर तुम्ही पाहाल तर त्याच्याजवळ एक छोटस पाण्याचं डबकं आहे. डबकं म्हणजे किती हो, कसं बस 4 इंच रुंद, 4 इंच खोल, पण ते इतकं वैशिष्ट्यपूर्ण आहे की हे जे झाडाचं जे खोड दिसतंय ना, हे खोड जिवंत आहे. आणि त्याच्याजवळचं पाणी हे कायम पूर्ण 12 महिने राहणारं पाणी आहे. दगडातनं येणारा नैसर्गिक पाझर आहे तो. आणि त्यालाच अशा ठिकाणी मंदिराचं रूप दिलं जातं, त्यालाच अशा ठिकाणी देवतेचं रूप दिलं जातं. आणि क्षणभर आपण तिथं विनम्र होऊन जातो की निसर्गाचं देणं निसर्गालाच देणं, या 2 देण्यांमध्ये खूप मोठा फरक आहे. निसर्गातनच घेतो आणि निसर्गालाच देतो. माती असशी मातीस मिळसी, असं हे रूप आहे. जसं आम्ही वर चढत 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 गेलो, इतकी सुंदर जंगल आहेत ना, खरोखर खालपर्यंत प्रकाशाची तिरीप सुद्धा येत नाही काही वेळेला. आणि आली तर इतकं सुंदर नैसर्गिक रूप उभं राहतं. तर सुंदर, woods are lovely, dark and deep, but there are promises to keep.
रॉबर्ट फ्रॉस्ट ही कविता आहे ही, आणि ह्याचा प्रत्यंतर त्या जंगलांमध्ये येतं. आता तुम्ही जर पाहाल तर उजवीकडच्या भागामध्ये एक झाड नैसर्गिकरित्या पडलेलं झाड आहे, पण ह्या भागात कुठल्याही झाडाला तोडायला परवानगी नाहीये, कुठलीही नैसर्गिक संपत्ती ही चोरून न्यायला किंवा लुबाडून न्यायला परवानगी नाहीये, आणि त्यामुळे तो निसर्ग आहे तसा शाबूत आहे. वरचं जे चित्र दिसतंय तर त्याला कुरण किंवा त्याला तिथल्या स्थानिक भाषेमध्ये बुग्याल म्हणतात. तर त्या कुरणाच्या भागावर आम्ही पोहोचलेलो होतो, आणि तिथं आमचा तिथनं पुढं अंतरावर खुलारा म्हणून कॅम्प, जिथं आमचा दुसरा पडाव होता, तो साधारण 11,800 फुटावर, 11,100 फुटावर हा आमचा तो पडाव आहे. तुम्ही जर वर पाहाल तर किती डायनिंग टेबल कसलं आहे, साधा तंबू आहे छोटासा, त्या तंबूमध्ये जेवणं त्याच डब्यात, पाणी पिणं त्याच डब्यात, तोच बर्फाच्याच पाण्याने तो मिसळून टाकायचा आणि तोच परत वापरायचा. पण ह्या सगळ्यामुळं जी एक 20-22 आम्ही लोक एकत्र होतो, त्यांची इतकी सुंदर मोठ बनलेली होती की प्रत्येक भाग अक्षरशः आम्ही कितीतरी गोष्टी अशा शेअर करत होतो, खाणं पिणं शेअर करत होतो. हा, आता तिथले काही त्यांचे नियम आहेत की ज्याच्यामध्ये स्त्रिया आणि पुरुष हे वेगवेगळे राहण्याचा संबंध असतो, कारण ते त्यांच्या नियमांप्रमाणे राहावं लागतं, कंपल्सरी राहिलेलं चांगलं असतं. पण खाण्यापिण्याच्या वेळेला तुम्ही एकत्र येत असता, ट्रेकिंगच्या वेळेला तुमचे वेगवेगळे ग्रुप केले जातात, आणि त्यातनं तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर किंवा शोधण्याची संधी दिली जाते. आणि आमचं नशीब इतकं जोरावर होतं की आम्ही त्या दुसऱ्या कॅम्पला पोहोचलो, खुलारा कॅम्प म्हणून जो होता तो, आणि पोहोचत असतानाच एवढं आभाळ दाटून आलं होतं की आम्हाला काही वेळेला टॉर्च लावायची गरज पडत होती, आणि अफलातून एक स्नोफॉल, बर्फवर्षाव, आहा, अरे काय नजारा आहे तो. म्हणजे आम्ही तिथं पोहोचलो तेव्हा मोकळं दिसणारं वातावरण, आणि तुम्ही जर खालचं चित्र पाहिलं तर सकाळचं बर्फाच्छादित असलेलं वातावरण, अफलातून गोष्ट असते. आणि अक्षरशः सुंदर असे तारे, जणू काही त्या तारकांचं नभांगणातनं ते तारे खाली उतरतात जमिनीवर, असं ते रूप होतं. तो प्रत्येक पडणारा बर्फाचा कण, आपल्या अंगावर येत जाणारं बर्फाचं आच्छादन, आणि त्यातनं त्या तंबूमध्ये राहत असतानाचा जो आलेला एक अफलातून अनुभव असतो. तुम्ही तंबूमध्ये आहात, बर्फ पडताना ते काही पावसासारखं वाजत नाही, पण बर्फाचं वजन हे एका टप्प्यावर एवढं वाढत जातं की एक दोघांचे तंबू पडले सुद्धा. तर अशी ही परिस्थिती येऊ शकते. बर्फाचं आच्छादन एका टप्प्यावर खूप जास्त वाढतं. मग ते कसं काढायचं, त्याच्यातनं तुम्ही जर पाहाल तर तंबूमध्ये खाली 2 टप्प्यांमध्ये त्या तंबूची आवरणं असतात. तर बाहेरचा तंबू हा हे सगळ्या गोष्टींचं, वातावरणाची काळजी घेण्यासाठी असतो, आणि आतमध्ये एक वेगळं आच्छादन असतं. त्याच्यात तुम्हाला साधारणरित्या थोडासा फरक वातावरणामध्ये एक अर्धा ते 1 डिग्री पर्यंत मिळू शकतो. आणि हा होता नजारा दुसऱ्या दिवशी सकाळचा. अफलातून, म्हणजे अक्षरशः अशा सोन्याच्या लढी जणू काही जमिनीवर पसरल्या आहेत. तो उगवता सूर्य आणि त्याच्यातनं ते चमकणारे सूर्यकिरण त्या बर्फावरनं, म्हणजे सोन्याच्या प्रदेशात तुम्ही जणू काही राहताय, असं ते एक एकंदरीत रूप त्याचं तयार झालेलं होतं. किती निस्तब्ध करून टाकणारा एक नजारा हा तुमच्या समोर उभा राहतो. बर्फ सगळ्यांनाच आवडतं, पण बर्फ हे अत्यंत काळजीपूर्वक तुम्ही हाताळावंही लागतं. तर त्या पद्धतीनंच हे सगळे नैसर्गिक अनुभव तुम्ही घेत जाणं, आणि खूप सुंदर रीतीनं एकाने म्हटलंय की व्हेन स्नो फॉल्स नेचर लिसन्स. तो निसर्ग ऐकतो. आपल्याला ऐकू येतं का बर्फ पडलेलं? नाही, पण तो निसर्ग ऐकत असतो, काळजीपूर्वक ऐकत असतो, आणि त्याचं हे सुंदर रूप समोर उमटत जातं.
त्याच ठिकाणाहून आम्हाला दुसरं एक शिखर दिसलं, जे आम्हाला खालच्या टप्प्यावर दिसत नव्हतं. तर नीलकंठ म्हणून एक खूप सुंदर शिखर आहे. त्या शिखरावर पडलेला उत्कृष्ट प्रकाश सूर्योदयाचा हा तिथं आम्हाला दिसत होता. आणि तिथनं पुढं आमचा दुसरा टप्पा सुरू झाला. तुम्ही जर डावीकडच्या वरच्या कोपऱ्यात बघितलं तर एक छोटंसं मांजर आहे, शेपूट वर करून चाललेलं. अरे हा फोटो जेव्हा घेतला गेला ना, म्हणजे मला आधी काय आहे, झाडाचं लाकूड आहे का काय तेच कळलं नव्हतं. तर एकच त्याला मला जाणवलं, इफ यू आर गोइंग थ्रू हेल कीप गोइंग. त्या मांजराकडे पाहून तुम्ही जर बघाल तर नाकापर्यंत पुढालंय ते मांजर, पण तरी सुद्धा त्याची जी चालण्याची जिद्द होती त्या पिल्लाची, ती तरी सुद्धा कमी झालेली नव्हती. आश्चर्य मला पहिल्यांदा हे वाटलं की मांजर आणि बर्फात. आता तिथलं हिम मांजर आहे ते, त्याचा तुम्ही बघाल तर त्याचा प्रकार वेगळा दिसतो, पण हा एक खूप सुंदर फोटो हा त्या टप्प्यावरचा आहे. आणि मग तुम्ही चालायला सुरुवात करता. चालताना ज्या बर्फावरनं कोणी बाकीचं चाललं नाहीये ना, त्या बर्फावर चालण्याची मजा आणि त्याच्यामध्ये येणारे अचानक अनुभव, आहा, अप्रतिम अनुभव असतात. आणि तसाच एक खूप मोठा अनुभव जर तुम्ही उजवीकडच्या चित्रात पाहिलात तर समोरच्या टप्प्यावर जसजसं आपण चालायला सुरुवात करतो, काही ठिकाणी ते बर्फ एवढं पडलेलं होतं की तुम्ही पाय म्हणून ज्या मोकळ्या जमिनीवर ठेवताय, ज्या बर्फाच्या लादीवर ठेवताय, तुमचा पाय अचानक कमरेपर्यंत झपकन खाली जाईल क्षणार्धात. अशी परिस्थिती ह्या पुढच्या टप्प्यावर उभी राहिलेली होती. आणि तिथनं पुढं आम्हाला ही तर सुरुवात होती, आणि तिथनं पुढं हा अनुभव आम्ही जवळजवळ 3 दिवस हाच अनुभव घेत होतो. त्यामुळे चालण्याचा वेग मंदावतो, पण चालण्यातली एक जी मानसिकता आणि त्यातला जो आनंद असतो हा मात्र अप्रतिम असतो. आणि इथं उभा राहतो ऍटिट्यूड. सर्वसामान्य आणि एखादी स्वतःहून निवडलेली एक वैशिष्ट्यपूर्ण वेगळी गोष्ट, ह्याच्यातला फरक हा तुमच्या ऍटिट्यूड किंवा तुमचा स्वाभिमान हा तिथं उभा राहतो. आणि हा अप्रतिम नजारा तुम्ही जर बघाल तर एक ढगांचा खूप सुंदर पुंजका हा त्या द्रोणागिरीच्या शिखरावर दिसतोय. तो पुंजका म्हणजे आपल्याला दिसताना पुंजका वाटतोय, प्रत्यक्षात ते द्रोणागिरी पर्वतावर असलेलं वादळ आहे. द्रोणागिरी सुद्धा इतका अफलातून पर्वत आहे. तुम्हाला मी गमतीचा एक विषय सांगतो. आज सुद्धा द्रोणागिरी पर्वताला 2 टप्पे दिसतात. एक मुख्य शिखर जे उंच आहे, आणि आज घडीला एक अर्धवट शिखर दिसतं. तर तिथे एक आख्यायिका अशी आहे जी आपण सगळ्यांनी लहानपणी ऐकलेली असते, हनुमानाची कथा. तर 2 छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला मी गमतीशीर सांगतो. ह्या द्रोणागिरी पर्वताच्या भागामध्ये आज सुद्धा हनुमानाची पूजा होत नाही. का होत नाही? कारण इथल्या लोकांचं म्हणणं असं आहे की त्या हनुमानाने आमच्या इथली औषधी वनस्पती जी संजीवनी होती ती आमच्या इथनं चोरून नेली. आणि गमतीशीर गोष्ट ऐकायलाही खूप मजा येते. आणि खरंच या पर्वताचा एक असा तुटल्यासारखा भाग दिसतो की जो भाग सांगितला जातो आता अर्थात की तो भाग हा हनुमानाने इथनं तोडून नेलेला होता. तर इतके गमतीशीर अनुभव, गमतीशीर गोष्टी ह्या भागामध्ये घडत असतात. आता जिथनं हा मी फोटो घेतलाय तर खाली कुठनं आम्ही चालत आलोय त्याचा एक साधारण अंदाज आहे. अगदी खालचा असलेला कुठलंही जंगल नसलेला एक भाग आहे ज्याला गॉर्ज म्हटलं जातं, किंवा खिंडीतला जो भाग असतो तो. तिथे जसं वर यायला सुरुवात झाली तसं जंगल भाग आहे. जंगल भागातनं अजूनही वर आम्ही 11,000 फुटाच्याही वर आलेलो आहोत. तिथं हा सगळा बर्फाच्छादित भाग आहे. तर हिमालयाच्या पुढचे 3 तुकड्यांचेही मी तुम्हाला नंतर सांगणार आहे कसे कसे असतात. आणि जिथं उभा होतो तिथनं दुसऱ्या बाजूला आम्हाला आमचं शिखर दिसत होतं. तर तो जो भाग जिथं आम्ही उभं होतो त्या भागाला चित्रकंठ पास म्हणतात. खिंड, पास म्हणजे खिंड.
किंवा ला म्हणतात त्याला. तर ला म्हणजे पण खिंड. तर त्या ठिकाणी आम्ही तिथनं हा अप्रतिम नजारा हा तुम्हाला दिसतो. अर्थात साहजिक आहे की तिथं तुम्हाला चालता चालता ह्या ताज्या बर्फावर किंवा साचलेल्या बर्फावर तुम्ही सर्वसामान्य बुटाने जर चालायला गेलात तर घसरून पडण्याशिवाय दुसरा काही पर्याय नसतो. तर तिथं वॉक विथ मायक्रोस्पाइक्स, तुम्ही जर मधलं चित्र पाहिलं तर मायक्रोस्पाइक्स आणि गेटर्स म्हणजे आपल्या पायाला एक वेगळं आवरण, आच्छादन घेतलं जातं जे तुम्हाला गुडघ्यापासून खाली असतं. तर खूप महत्वाच्या गोष्टी तुम्ही जर उजवीकडचा खालच्या फोटोमध्ये मी मांडलेल्या आहेत. फोटोक्रोमॅटिक पोलराइज्ड गॉगल कंपल्सरी तुमच्या डोळ्याला पोलराइज्ड आणि फोटोक्रोमॅटिक म्हणजे बर्फावरनं परावर्तित होणाऱ्या प्रकाश किरणांना थांबवणारा गॉगल हे अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर तिथनं इथं आल्यानंतर एक तात्कालिक आंधळेपणा किंवा कायमचा सुद्धा आंधळेपणा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मायक्रोस्पाइक्स म्हणजे लोखंडाच्या साखळ्या घातलेले बुटांच्या खालच्या जाळ्या. पॅडेड कोट. वातावरण एवढं विचित्र आहे की तुम्ही घाम जरी आला तरी तुमच्या अंगावर साधारण 3 लेअरचा किंवा 5 लेअर पर्यंतचे कपडे हे तुमच्या अंगावर असणं आवश्यक असतं. हँड ग्लोव्ज. मी तुम्हाला एक गंमत सांगतो. माझे हाताची बोटं आणि पायाची बोटं, कारण बर्फानंतर त्या बुटातनं पाणी जाऊन बुटाच्या आतमध्ये बर्फ साठलेला होता, त्यामुळं हाताची बोटं आणि पायाची बोटं ही शब्दशः काय करतोय अचेतन ज्याला म्हणतो आपण, तशी जवळजवळ महिनाभर ती त्वचा पूर्णपणे ती परत येईसोपर्यंत झालेली होती. थोडा जरी बर्फ लागला हाताला तरी हे परिस्थिती नाकारता येत नाही. बॅकपॅक म्हणजे तुमचं जे सामान, जे तुमचं तुम्ही सांभाळून घेऊन जाणं असतं. गेटर्स. तुम्ही जर माया बुटांच्या इथं वर बघितलं तर ते आच्छादन केलेले, त्याच्यामध्ये बूट अडकवलेले असतात, तुमची पॅन्ट अडकवलेली असते किंवा तुमचे कपडे आणि गुडघ्याच्या लेवलपर्यंत ते अडकलेलं असतं. त्यामुळे तुम्ही बर्फातनं एकदम बर्फ आतमध्ये पायात घुसून, त्याला बर्फदंश म्हणतात किंवा हिमदंश म्हणतात, तर ते होऊ नये म्हणून या गेटर्सचा उपयोग असतो. तिथं जाण्यासाठी घातलेले बूट सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण असतात. पोल. तुम्ही जर पाहिलं तर तिथे एक छोटीशी काठी आहे की जी ऍडजस्टेबल असते. ज्यांनी तिथं ट्रेक केले त्यांना, बऱ्याच जणांना हा विषय माहिती असेल, पण तो पोल अत्यंत आवश्यक असतो. पोल म्हणजे तसे 2 पोल जर असले तर त्याचा तर खूप चांगला फायदा आहे. याचं महत्वाचं कारण हे की तुम्ही शब्दशः प्राण्यांसारखं तुमचे स्वतःचे 2 पाय आणि समोर ते 2 पोल जर टेकवलेले असते तर ते समोरचे 2 पाय असं 4 पावलांवर तुमचा आधार घेत जेवढं चालाल तेवढं तुम्ही निसटून पडण्याची किंवा घसरण्याची शक्यता कमी होते आणि तुम्हाला आधार घेऊन चालायला तुमच्या पाठीवर तुमचं स्वतःचं ओझं असतं. ते ओझं सांभाळायला फायदा होतो आणि वर चढताना ते ओझं तुम्ही चढाकडं केलेलं असतं, त्यामुळं अक्षरशः रांगल्यासारखी तुमची परिस्थिती असते. आणि सगळ्यात महत्वाचं, पोल अँड देन यू. मानसिक दृष्ट्या अत्यंत खंबीर असलेली व्यक्ती ही ह्या सगळ्या साधनांसह पुढे जाऊन व्यवस्थितरित्या हे सगळं साध्य करू शकते. आता तुम्ही इथं पाहाल तर अत्यंत ट्रिकी ट्रेल, किती सुंदर आच्छादन, अशी एक चादर अंथरलेली दिसते बर्फाच्छादित. पण बर्फाच्छादित चादर ही त्याच्या खाली काय आहे हे तुम्हाला कधीच दाखवत नसते. त्यामुळं हे जे आता आम्ही चालतोय ना, याच्या वर जवळजवळ 1000 फूट वर कडा आहे एका बाजूला आणि खालच्या बाजूला जवळजवळ 2000 फुटाची दरी आहे की बर्फाचा साधा, तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये मी दाखवेन, साधा बर्फाचा तुकडा जरी घसरला तरी इतके सुंदर नाजूक नक्षीसारखे त्याचे मार्ग तयार झाले. उजवीकडच्या खालच्या चित्रात जर पाहिलं तर रोलिंग डाऊन स्टोन बॉल्स, आणि हे बर्फाचे चेंडू, तुमच्या पायातनं उडणाऱ्या बर्फाचे चेंडू आहेत, ते चेंडू सुद्धा जवळजवळ 500-600 फूट खाली जाऊन पडतात. तर विचार करा की तुम्हाला स्वतःला किती सांभाळून जायचंय. अत्यंत जपून, एकमेकाला आधार देऊन
कुठलीही गडबड न करता, आणि सगळ्यात महत्वाचा नियम बर्फात चालताना हा असतो, समोरची व्यक्ती ज्या पावलांवर चालतीये त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून तुम्ही चालत जा. कारण त्या व्यक्तीला ठेच लागली तर मागच्या व्यक्तीने शहाणपण घ्यावं, ही आपली मराठीतली प्राचीन काळातली म्हण ही इथं उपयोगाला येते. त्यामुळं हे अत्यंत महत्वाचे नियम पाळूनच तुम्ही बर्फामध्ये चालणं आवश्यक ठरतं. आणि जे डावीकडं मी दाखवलंय, तर इव्हेंच्युअली टेकिंग यू टू द हायेस्ट पॉइंट इन द ट्रेक, हे आम्ही पोचत पोचत आस्ते कदम पोचत पोचत एकेका टप्प्यावर वर सरकत आम्ही आमच्या शिखराकडे पोहोचत होतो. आणि हा जो भाग दिसतोय, हुश, साध्य केलं बाबा, एकदा पोहोचलो एका अत्युच्च मुद्द्यावर. आजपर्यंत मी ह्याच्यावर, आम्ही नेपाळच्या ट्रिपमध्ये आम्ही मुक्तीनाथ म्हणून एका ठिकाणी गेलो होतो, की जेही साधारण 12,040 फुटाच्या अंतरावर आहे. पण तिथं आम्ही गाडीनं बराचसा प्रवास केला होता. हा प्रवास जेव्हा तुम्ही 5,000 फूट वर चालत येता तेव्हाचा प्रवास, आणि त्यातले दमछाक करणारे टप्पे, आणि जेव्हा तुम्ही इथं पोहोचता गाडीनं एखाद्या अशाच ठिकाणी, तेव्हा त्यातला येणारा अनुभव जमीन अस्मानाचा फरक आहे. तुम्ही जर पाहाल तर डावीकडच्या वरच्या कोपऱ्यामध्ये मागं द्रोणागिरी पर्वत दिसतोय आणि समोर कुवारी पासचा आम्ही साध्य केलेला टप्पा दिसतोय. आणि हा आमचा उजवीकडचा ग्रुप, येस, इंडिया हाइक्स ग्रुप हॅज डन इट, द कुवारी पास ऍट द टॉप. आणि खाली अप्रतिम पॅनोरामिक व्ह्यू, की जिथं तुम्ही मागं बघाल तर खूप सुंदर शिखरांची एक नाजूक कलाकुसर, नाजूक महिरप आहे. आणि ती महिरप पुढच्या टप्प्यावर आपल्याला अधिक अधिक उलगडत जाणार आहे. हा आमचा पूर्ण ग्रुप होता, की जे आम्ही सगळे सहकारी मिळून एकत्र, त्याच्यामध्ये आमचे ट्रेक लीडर्स आहेत, जवळजवळ आमचा 22 लोकांचा ग्रुप आहे. एकाला त्रास झाला ना, आमच्या ट्रेक लीडर पैकी एकाला पोटामध्ये मुरड येणं ज्याला म्हणतो तशा प्रकारचा त्रासही झाला, त्यामुळे तो ह्या टप्प्यावर आमच्या बरोबर नाही येऊ शकला. पण बाकीची लोक सांभाळून घेणारी तुमच्या बरोबर असतात, आणि प्रत्येकाला त्या लोकांनी इतकं व्यवस्थितरित्या तुम्हाला कुठेही अडचण होणार नाही सांभाळून घेऊन, प्रत्येक वेळेला तुम्हाला एक स्फूर्ती देऊन की अरे नाही, यू कॅन डू इट, अरे किया किया किया, तुम तो पहुंच गए यार, बहुत बढ़िया बहुत बढ़िया. अरे दमलेल्या माणसांना सुद्धा एक प्रकारचा उत्साह येतो. आणि अशा रीतीने आमचे ट्रेक लीडर्स हे आम्हाला त्या टप्प्यापर्यंत घेऊन गेलेले होते. हे तिथं पोहोचल्यानंतरचा एक फोटो, की हा तुम्ही काहीतरी चांगली गोष्ट साध्य केली आहे. डावीकडे मी आहे, उजवीकडे माझी ताई आहे. पण हा जेव्हा आम्ही एकत्र अनुभव घेत होतो, तिथं पोहोचण्याचाही आनंद जेवढा चांगला असतो, त्यांनी आम्हाला आमच्या ट्रेक लीडर्सनी एक महत्वाचा विषय सांगितला होता. पोहोचण्याचा आनंद करण्यापेक्षा सांभाळून तुम्ही खाली कसं उतरून येता त्याच्यावर तुमचं यश अवलंबून असतं. आज तुमच्या सगळ्यांना माहिती असेल तर गिरीप्रेमी या संस्थेतर्फे आता म्हणजे आपले पुणे, कोल्हापूर, सातारा ह्या भागातली काही लोक ही माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी दुसऱ्या टप्प्यापर्यंत आता तिथं पोहोचलेली आहे. त्यांना किती आहेत आता, ते तर दुसरा टप्पा म्हणजे हे आम्ही 12,500 फुटांवर आहोत, ते आत्ता 19,500 फुटांवर आहेत. तर कस्तुरी सावेकर म्हणून कोल्हापूरची एक मानस कन्या आहे, ती कन्या तिथं आता पोहोचलेली आहे, ती प्रयत्न करतेय. दिनेश म्हणून माझा एक मित्र आहे गिरीप्रेमींमधला, तो तिथं आता पोहोचायचा प्रयत्न करतोय तिच्या बरोबरच. जितेंद्र म्हणून अजून एक मित्र आहे, त्यांनी नुकतंच पूर्ण केलं. आणि त्यांना साथ देण्यासाठी भूषण हर्षे, नंतर उमेश झिरपे अशी माणसं तिथं आता आहेत. आणि हे जेव्हा करून आलेलो असतो आपण, किंवा हा थोडा प्रयत्न जेव्हा केलेला असतो, तेव्हा जाणवतं की ती लोक किती अफाट प्रयत्न त्यासाठी करतायत, काय काय गोष्टींना त्यांना झेलावं लागतंय. आणि त्यांना सगळ्यांना हेच महत्वाचं आहे, चढणं एक वेळ सोपं आहे,
पण पर्वत उतरणं हे अत्यंत काळजीपूर्वक करायचं काम आहे आणि ते करताना खूप सांभाळून शांतपणाने तुम्ही करणं अत्यंत आवश्यक ठरतं. सो नेचर ऑलवेज वेअर्स द कलर्स ऑफ द स्पिरिट. ही जी तुम्ही स्फूर्ती ठेवलेली असते की नाही, ही जी राखलेली असते अत्यंत जबरदस्त, त्याचेच रंग हे निसर्ग तुम्हाला दाखवत असतो आणि तो स्वतः पांघरत असतो. किती अफलातून नजारा आहे पहा. पडलेली झाडं सुद्धा जमिनीतनं किती छान रीतीने उगवून वर येतात, त्याचं उत्तम प्रतीक आहे हे डावीकडचं चित्र. आणि त्याच्यावर दुलई पांघरली गेलेली आहे बर्फाची. अरे हा ताजा ताजा पडलेला बर्फ ना आम्ही खाल्ला. बर्फ म्हणजे वेड्यासारखा तिथं बर्फ तोंडात घातला, अंगावर लावून घेतला. इतका वेगळा आनंद देऊन जातो तो बर्फ. हा, मर्यादेत राहून त्या बर्फाचंच पाणी आम्ही करून ते बर्फाचं पाणी आम्हाला प्यायला मिळत होतं. आणि त्या प्रत्येक पडणाऱ्या एक एक बर्फाच्या कणाबरोबर इतकं सुंदर त्याच्यावर चमकणारे प्रकाश किरण, हा एक वेगळा नजारा हा तुम्हाला इथं पाहायला मिळतो. Mountains know the secrets we need to learn. That might take the time. It might be hard. But if you just hold on long enough, you will find the strength to rise up. इथं पोहोचण्याचा तुम्ही जर पुरेपूर आत्मविश्वासाने गेला असाल ना, तर तुम्ही ते आवर्जून करू शकता. आहेत प्रत्येकाची काही एक स्वप्न असतात, त्यातलं माझ्या बऱ्याच स्वप्नांपैकी हा एक खूप छोटा टप्पा आहे. अजूनही बरीच गोष्टी, बऱ्याच सगळ्या बाजू अजून करायच्या आहेत. हे जे तुम्हाला मी दाखवतोय आता उतार आहे. आता आपण परतीच्या मार्गावर आहोत, सांभाळून येतो आहोत, एक एक टप्प्याटप्प्याने जाणून घेत येतोय. कोनिफेरस स्कायस्केप, आपण लँडस्केप करतो, आपण अर्बन स्केप करतो. इथं निसर्गाच्या समोर तुम्ही एवढे छोटे असता की स्कायस्केप शिवाय तुम्हाला पर्यायच नसतो. सो दिस इज द स्कायस्केप. 100 फूट उंच वाढलेली झाडं आहेत आणि त्या झाडांच्या मधनं तुम्हाला जे तो तुम्ही अनुभवायचा प्रकार आहे. इथं गोल्डन ओक म्हणून एक खूप सुंदर झाड दिसतं. अक्षरशः त्याची पानं ही चमकत असतात सोन्यासारखी. पुन्हा येतात तोच निसर्ग, त्यातनं अप्रतिमरित्या तुम्ही जात असतानाचे येणारे नजारे आणि अत्यंत शांतपणाने तुम्ही ती शांतता ऐकायची असते, अत्यंत काळजीपूर्वक, बारकाईनं. आणि जेवढं तुम्ही बारकाईनं ते ऐकाल तेवढा त्या पाण्याचा थेंब, त्या प्रत्येक बर्फाच्या कणांचे येणारे नाजूक आवाज हे तुम्हाला ऐकायची खूप सुंदर संधी ही निसर्ग देत असतो. आणि आपल्यावर अवलंबून आहे की ही संधी आपण स्वीकारायची की ही गमवायची. पण नाही, कायम मला ती संधी राखायला आवडलेला आहे आणि त्या संधीचा पुरेपूर उपयोग हा आपल्या आयुष्यातल्या कितीतरी गोष्टींमध्ये होत असतो. हा जो पुढचा प्रवास आमचा सुरू झाला तो गॉर्सन ह्या म्हणजे त्या माणसाने ते शोधून काढलेलं बुग्याल म्हणजे पुन्हा एकदा कुरण, उंचावरच्या पठारी भागातल्या कुरणांना त्या भागात बुग्याल म्हणतात. तर ते कुरण तिथनं अवलीकडे जायचा रस्ता आहे. आता हा जो एक तुम्हाला भाग दिसतोय हा ताली म्हणून कॅम्पचा एरिया आहे. इथं पण कॅम्प केला जातो. पण आम्ही ज्या टप्प्यावर तिथं चढत होतो तर काही वेळेला तुम्ही चालत असता, तुम्हाला माहित नसतं, पण सामान, सगळ्यांची सामानं काही सगळेजण लोक आपापले खांद्यावर घेऊन जाऊ शकत नाहीत. प्रत्येकाला त्याची सवय असते असं नाही. प्रत्येकाला त्रास होणारे वेगवेगळे असू शकतात. तर आमच्या बरोबर खेचर होती. खेचर म्हणजे घोडा आणि गाढव यांच्या मधला भाग आहे. तर ही 4 खेचरं ही आमच्या बरोबर कायम असायची. आणि ती खेचरं हे आमच्या बरोबर जो स्वयंपाक केला जायचा तर त्या स्वयंपाकाचं सामान असेल किंवा आमचे तंबू असतील, त्या तंबूमध्ये घालायच्या चटया, अंथरायच्या चटया असतील, आमच्या लोकांमधलं काही लोकांचं जे सामान जे घेऊ शकत नाही त्यांचं सामान असेल,
तर ते घेऊन जाणारी ही खेचरं हे सगळं सामान ह्या बऱ्याचशा टप्प्यावर तुमच्या बरोबर घेऊन जातात. अर्थात त्यांचे मार्ग वेगळे असतात, ते तुमच्या कितीतरी पुढे गेलेले असतात, कारण त्यांच्याबरोबर तिथले शेर्पाज असतात, तिथली नेहमीची ठरलेली त्यांची माणसं असतात. तर इथं मी तुम्हाला हा विषय सांगायचं कारण असं आहे की ताली कॅम्पला आमचा तिसरा कॅम्प, तिसरी रात्र आमची अपेक्षित होती. पण दुसऱ्या रात्री जो मी तुम्हाला आधीच्या स्लाइडमध्ये दाखवलेला बर्फाचा जो मोठा टप्पा जो गाठला गेला, तर एवढा बर्फ आत्ताच्या टप्प्यावर पडणं अपेक्षित नव्हतं. एका रात्रीमध्ये साधारणरित्या 12 तासाच्या टप्प्यात अंदाजे 4 ते 4.5 फूट उंचीचा बर्फ हा ऑन अन ॲव्हरेज पडलेला होता. आणि त्यामुळं त्या बर्फातनं जर हे घोडे चालले एवढ्या खोल बर्फातनं, तर घोड्यांचे पाय माणसांच्या पायापेक्षाही नाजूक असतात. आपल्याला वाटतं घोडा हा अत्यंत बलवान प्राणी आहे, पण त्याचे पाय हे अत्यंत नाजूक असतात. आणि ते जर पाय कुठं मुडपले, तसेच खेचरांचे असतात, तर ते जर पाय मुडपले तर ते आयुष्यभरासाठी अधू होतात आणि तिथं ते परवडत नाही. त्यामुळं तो विषय त्यांना अत्यंत सांभाळावा लागतो. आणि म्हणून ह्या ताली कॅम्पवर ती खेचरं येऊ शकत नसल्यामुळं आणि आम्ही ते सगळं सामान उचलून आणू शकत नसल्यामुळं आमचा एक कॅम्प इथं होणार होता, त्याच्याऐवजी जो दुसऱ्या रात्रीचा कॅम्प होता तिथंच आमची तिसरी रात्र होती. पण तुम्हाला मी शब्दशः सांगू इच्छितो, दुसऱ्या रात्री 11,000 फुटांवर वरनं बर्फ पडतोय, खाली फक्त एक प्लास्टिकची 1 सेंटीमीटर म्हणजे कसं बसं अर्धा इंच जाडीची एक गादी आहे आणि त्याच्यावर आम्ही स्लीपिंग बॅग मध्ये झोपतोय कसलं, आम्ही स्लीपिंग बॅग मध्ये जागतोय, अशी परिस्थिती होती. का? त्या टप्प्यावर आम्ही पोहोचलो तेव्हाच असलेलं टेम्परेचर साधारणरित्या 2 डिग्री होतं. 2 डिग्री पासून रात्री बर्फाची दुलई अंथरत असतानाचं टेम्परेचर एका टप्प्यावर -11 पर्यंत पोहोचून परत थोडस सकाळच्या टप्प्यावर जसं ऊन उजाडायला सुरुवात होईल तसं -4 -3 ह्या टप्प्यापर्यंत होतं. -11चं टेम्परेचर म्हणजे मी शब्दशः काय डोळे उघडे, सताड डोळे उघडे, अंग अख्खं अंग असं थरथरत आहे. झोप कुठली लागते, कुडकुडतोय अंग. माझ्या अंगावर 5 शर्ट होते, वरनं कोट होता, त्याच्यानंतर स्लीपिंग बॅग होती, त्याच्या खाली ती दुलई होती. पण नाही तरी सुद्धा अक्षरशः असं अंग थरथरत, म्हणजे पाठ टेकली की तुमच्याशी पाठ नको टेकायला अशी परिस्थिती वाटत होती. खालनं हजारो सुया टोचतायत ती काय, अशी मानसिकता होती. आणि त्यातनं सकाळी उठून परत पहाटे 5:30ला, कारण वादळाची शक्यता होती दुसऱ्या दिवशी सुद्धा, आणि आम्ही तो पाऊस झेलला. पहाटे 5 वाजता उठून 5:30ला आम्ही चालायला सुरुवात केलेली होती. तो जो मगाशी तुम्हाला मी सूर्योदय दाखवला, तो सूर्योदय पहाटे 4:15 ते 4:30 ह्या टप्प्यावरचा आहे. मग हा पुढचा प्रवासाचा टप्पा आहे की आता तुम्ही बघाल तर थोडी थोडी बर्फाची दुलई परत कमी व्हायला सुरुवात होते. आणि जर बर्फ पडत असेल, यू शुड गो फॉर वॉक. तुम्ही चाललं पाहिजे, चाला. इतका छान तो लँडस्केपचा पोर्शन सगळा बदलत जातो. निसर्ग इतक्या सुंदर रीतीने तुम्हाला आवाहन करत असतो की तुम्ही चालत राहा. आणि मग त्या तिसऱ्या दिवशी आम्ही चढत 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 दुसऱ्या मार्गाला आलो होतो. आणि तिथं एक छोटं तळं दिसतंय, तो बघ, ताली लेक. आणि ताली लेक वर आल्यानंतर त्यांनी आमच्या ट्रेकरच्या ग्रुप लिडर्सनी आम्हाला दाखवलं, ते पहा सरळ समोर तुम्हाला कुवारी पास, जिथं तुम्ही पोहोचलात ना ते दिसतंय. कुवारी पासच्या जवळ पांगारचुल्ला, ते शिखर दिसतंय. आणि आमच्या बरोबर अजून एक दुसरा ग्रुप होता जो आम्हाला क्रॉस करत होता. तर ते पांगारचुलाला जाणार होते, पण जाऊ शकले नाहीत, कारण ह्या निसर्गाची लहर ही ह्या भागांमध्ये, हिमालयात काय किंवा समुद्रात काय सांगता येत नाही. ती लोक सुद्धा फक्त कुवारी पास पर्यंतच जाऊ शकली. पांगारचुलाच्या पातळीवर
त्यांना अजिबात हालता नाही आलं, कारण जवळजवळ 5.5 ते 6 फूट म्हणजे अख्खा माणूस बर्फामध्ये गाडला जाईल एवढा बर्फाचा थर हा त्या मधल्या टप्प्यावर साठलेला होता. त्यामुळं ती लोक, आम्ही जरी तिथनं निघालेलो असतो तरी ती लोक 2 दिवस तिथं वाट पाहणार होती आणि परत पांगारचुलाला जायचा प्रयत्न करणार होती. तर हे जे ताली लेक दिसतंय की नाही, आता पुढची चित्र तुम्हाला दिसतील. काय नजारा असतो ताली लेकचा. ताली लेक मधनं तुम्हाला समोर त्याचं प्रतिबिंब दिसतंय. समोर अत्यंत धार्मिक पवित्र मानला जाणारा नंदादेवी पर्वत बरोबर मध्यभागी जो दिसतोय, थोडा कमी उंचीचा, मध्यम उंचीचा आणि असं म्हणजे उंटाच्या पाठीसारखा त्याला आकार आहे. एक टप्पा सरळ आणि मध्ये त्याची पाठ उंच आलेली. तर तो जो आहे तो नंदादेवी पर्वत आहे. डावीकडे जो दिसतोय तो द्रोणागिरी पर्वत आहे. आता तुम्ही म्हणाल द्रोणागिरी उंच दिसतोय, नाही, पर्वत नंदादेवीचा दूर आहे, साहजिक असतो, थोडा कमी उंचीचा दिसतोय. पण त्याचं पडणारं जे प्रतिबिंब आहे, आमच्यातली काही समोर काळे ठिपके दिसतात की नाही, ते काळे ठिपके म्हणजे आमच्यातली ग्रुप मेंबर मधली काही माणसं आहेत. आणि तो नेहमीचा रूट होता. पण जी एक आपली थोडीशी वेगळेपणाची जी सवय असते की नाही, प्रतिबिंब हे तुमच्या पहिल्यांदा मनात उमटावं लागतं आणि मग ते निसर्गात उमटलेलं तुम्हाला जाणवतं. त्यामुळं बाकीची लोक समोर चालतायत आणि मी तळ्याच्या उलट्या बाजूला विनाकारण, म्हणजे मी आता जिथं उभा होतो तिथं माझा अख्खा बूट चिखलात जाईल एवढं पाणी होतं, त्या चिखलाची राड, कारण तो भाग तसा होता. पण तिथनं दिसणारं प्रतिबिंब, हा जो फोटो आहे हा अख्ख्या ग्रुपमध्ये एकमेव फोटो आहे. कारण तुम्ही त्या पातळीवर तसा विचार करायचा प्रयत्न करणं, आणि गोष्ट एकच असते पण तिला पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. तो जर दृष्टिकोन वेगळा आपण राखायचा प्रयत्न केला तर असा काहीतरी नजारा हा आपल्याला जाणवतो आणि सापडतो. हे आहे नंदादेवी पर्वत, त्याचं शिखर. मी तुम्हाला त्याच्यावरच्या बाकीच्या कथा किंवा हे वगैरे काही सांगत बसत नाहीये, कारण तेवढा तसा वेळ अपेक्षित पण नाहीये. पण नंदादेवी हे शिखर जुळं आहे, जे उंच दिसत आहे ते पश्चिम बाजूला आहे. ते उंच शिखर त्याला नंदादेवी म्हणतात. आणि डावीकडे जे तुम्हाला दिसत आहेत ती प्रत्यक्षातली पूर्व दिशा आहे. त्या बाजूला जे एक थोडासा उंचवटा आहे त्याला सुनंदा देवी म्हणतात. तर अशी ही 2 जुळी शिखर आहेत. आणि ह्या शिखरांवर आता भारत सरकारकडनं परवानगी नाही आहे. आणि ह्या शिखराचं वैशिष्ट्य तुम्हाला मी सांगतो, भारतातलं, पूर्णपणे भारतात असलेलं हे सगळ्यात उंच शिखर आहे. आता तुम्ही म्हणाल तू तर लिहिताना इथं सेकंड हायेस्ट पीक इन इंडिया लिहिलंयस. हो, सेकंड हायेस्ट पीक म्हणण्याचं कारण असं आहे की कांचनगंगा किंवा कांचनजुंगा हे जे शिखर आहे हे अर्ध भारतात आणि अर्ध नेपाळमध्ये आहे. आणि ते शिखर म्हटलं तर भारतात पण आहे आणि ते शिखर हे नंदादेवीपेक्षा उंच आहे. पण नंदादेवी हे जगातलं 23वं उंच शिखर आणि भारतातलं फक्त हे सर्वोच्च शिखर. आणि ह्याच्याबद्दलची गमतीशीर माहिती ही खूप सुंदर आहे की जेव्हा कोल्ड वॉर, म्हणजे भारत त्याच्यात तेवढा जास्त सहभागी नव्हता, पण अमेरिका आणि रशिया ह्या दोघांचे जेव्हा छुप युद्ध सुरू होतं, साधारण 1950 ते 65 हा कालावधी आहे. तर त्या कालावधीमध्ये नंदादेवी शिखरावर आपल्यातलेच कर्नल कोहली म्हणून आहेत, भारताचे तेव्हा त्या काळातले होते. तर त्यांच्या आधिपत्याखाली याच्यावर चढाई करून इथं एक, ज्याला आपण ॲटॉमिक डिव्हाइस म्हणतो किंवा परमाणु यंत्र, तर ते ह्याच्यावर ठेवून चीन बद्दलची सगळ्यात जास्त माहिती गोळा करायचा प्रयत्न करण्यासाठी म्हणून ह्या शिखराच्या सर्वोच्च भागामध्ये ठेवायचा प्रयत्न हा त्या काळी आखला गेला होता. पण घटना अशी घडली की ते जे यंत्र घेऊन जाणारी जी टीम होती, एका टप्प्यावर ह्या भागामध्ये प्रचंड वादळ होतात, हिमवादळ चालू असतात. तुम्ही जर बघाल तर खाली सुनंदा देवीच्या
शिखराच्या टप्प्यावर तुम्हाला थोडस असं हलके ढगांचे पुंजके दिसत आहेत, किंवा खाली दाखवलेल्या फोटोमध्ये तुम्ही त्या शिखराच्या वरच्या टप्प्यावर असे ढग जमा झालेले दिसतात, तर ते ढग नाहीये, ती तिथं होत वादळ आहेत. आणि अशाच एका वादळामध्ये त्याच टप्प्यावरच्या कोहलींच्या मार्गदर्शनाखालच्या तो जो अणु यंत्र जे तयार केलेलं होतं, ती एक पेटी होती, जास्त नाही, 2 फूट बाय 4 फूट बाय 2 फूट एवढंच त्याचं माप होतं. पण दुर्दैवानं ते तिथनं खाली कोसळलं आणि ते त्या नंदादेवी पर्वताच्या आज ज्याला त्याच्या जवळचा अभयारण्य म्हणून घोषित केलं गेलेलं आहे, तर त्या कुठं पडलं हे आजतागायत सापडलेलं नाही. आणि जे मी मगाशी तुम्हाला सुरुवातीच्या टप्प्यावर सांगत होतो, ऋषीगंगेला आलेला पूर फेब्रुवारी महिन्यातला, तर तो ह्या नंदादेवी सँक्चुरी ज्याला म्हटलं जातं, त्याच्याच खालच्या एखाद्या हिमनदीचा अचानकरित्या ती फुलते किंवा ती पाघळते आणि त्याच्यातलं येणारं जे पाणी आहे त्याच्यामुळं आलेला तो पूर होता. तर त्यामुळं आता ह्या शिखरावर चढायला साधारणरित्या 1963 ते 65च्या काळानंतर पूर्णपणे बंदी घातली गेली. हा, त्याला थोडस धार्मिक चढाव दिला की त्याला अधिक चांगलं रूप येतं, त्याच्याजवळ जाणारी लोक कमी होतात. तर आता ह्याला कुठल्याही बाजूनी ह्या शिखरावर चढायला परवानगी नाही. त्यानंतर एका देशाने परवानगी काढली होती, पण ती नंतर नाकारली गेली. अर्ध्या सुनंदापर्यंतच त्यांना परवानगी दिली गेली, पण नंदावर नाही. आणि आता त्याच्या खालचा नंदादेवीचा जो सँक्चुरीचा एरिया आहे, सो दॅट इज वन ऑफ द बिगेस्ट सँक्चुरीज इन द वर्ल्ड. त्याच्यामध्ये जवळजवळ 8 नद्यांचे मोठे छोट्या छोट्या नद्यांचे उगम आहेत आणि 2 हिमनद्या त्याच्या जवळनं जातात. तर असं हे सुंदर शिखर आहे आणि हे त्या भागातलं अत्यंत अप्रतिम शिखर आहे. ते शिखर पाहून पुढचा प्रवास सुरू होतो. एक थरारक प्रवास हा ह्या मधल्या टप्प्यावर होता. तुम्ही जर उजवीकडच्या बाजूला खालचा जर चित्र पाहिलं तर आम्ही कुठनं चालतोय आणि खाली जवळजवळ 2000 फुटाची दरी, आम्ही चालतोय ते कसं बसं 2 फुटाची जागा आहे, 1.5 ते 2 फुटाची, आणि उजवीकडे ते परत शिखराचा भाग आहे. आणि असं अंदाजे 2.5 किलोमीटरचं चालणं हे वेगवेगळ्या टप्प्यांवर होतं. त्यांनी इथं आमचा चालण्याचा वेग हा ताशी कसा बसा, म्हणजे आम्हाला जायला साधारण तासभर लागला. तर त्यामुळे तुम्ही तो अंदाज घेऊ शकता की किती हळू, किती लक्षपूर्वक, शांततेने सांभाळून घेऊन तुम्ही चालत राहणं. स्वच्छ परवानगी आम्हाला नाकारली होती त्यांनी की चालताना कुठलेही फोटो बाकीचे घेऊ नका. आता हा जो फोटो घेतला गेलेला, हा आम्ही मागं उभं होतो, त्याच्या परवानगीने शांत बसलो होतो एका ठिकाणी, म्हणजे उभं नव्हत, आणि तिथनं तो घेतलेला फोटो आहे. आणि तुम्ही खालचा दुसरा जर फोटो बघितला डावीकडचा, तर कशी ती ठिपक्यांची रांगोळी दिसतीये त्या अख्ख्या बर्फाच्या प्रदेशामध्ये, हेही तुम्हाला जाणवतं. आणि मग आम्ही एका टप्प्यावर पोहोचल्यानंतर तिथं थोडासा टापू होता, साधारणरित्या एक 12 बाय 15चा वगैरे खोलीचा भाग साधारण धरून चाला. तिथं आम्हाला त्यांनी बसायला लावलं होतं आणि आमच्या समोर जो होता तो अत्यंत सुरेख रांगोळी होती. नानाविध शिखरं आमच्या समोर उभी होती आणि ही शिखरं थोडी थोडकी नाही, तब्बल जवळजवळ 36 शिखरं आमच्या नजरेच्या टप्प्यामध्ये उभी होती. आणि त्या 36 शिखरांची ही मी एक छोटीशी वर्गवारी दाखवली आहे तुम्हाला. आणि इथं तुम्हाला मी एक सांगू इच्छितो, हिमालयाचे जे 3 टप्पे आहेत, साधारण फूट हिल्स म्हणजे ज्याला शिवालिक रेंजेस म्हणतात, दुसरा टप्पा तो म्हणजे साधारण 900 मीटर ते 1550 मीटर, त्याच्यावर हिमाचल किंवा हिमांचल, आणि मग वरचा जो आहे तो ग्रेटर हिमालयास किंवा हिमाद्री. आणि ह्या पर्वत शिखरांना पाहणं हे तुम्ही इथं समोर नजरेखालनं घालू शकता की कसे ते रंग बदलत जात आहेत. शिवालिक रेंजेस, आम्ही आता जे होतो ते हिमाचल रेंजेस मध्ये होतो, आणि वर जो दिसतोय तो हिमाद्री आहे. आणि ह्याच्यामध्ये ह्या 36 शिखरांमध्ये
आम्हाला ही सगळी 6,000 मीटरवरची, 7,000 मीटरवरची अशी नानाविध शिखरं आमच्या समोर उभी होती. आता मी त्यांची प्रत्येकाची नावं घेत बसलो तर ते विनाकारण वाढत राहील. पण ह्या शिखरांमध्ये तुम्ही जर पाहायला गेलात तर अगदी एका कडेला आम्ही गंगोत्री पासून सुरुवात करून, गंगोत्रीचं हे शिखर आहे ज्याच्यावरनं गंगा नदी जन्माला आली आहे, पुढच्या टप्प्यात मी तुम्हाला स्लाइडमध्ये दाखवणार आहे. तर तिथपासून ते कुवारी पास ह्यापर्यंतचीच मी शिखरं मोजलेली आहेत, कारण तिथनं पुढं शिखरं दिसत नाही. जवळजवळ मग आपलाच डोंगर दिसायला सुरुवात होते. तर अशी ही शिखरांची रांग आहे आणि हा आहे त्याचा अत्यंत उत्कृष्ट केलेला पॅनोरामा. जो डावीकडे दिसतोय तो माणूस म्हणजे कलंदर माणूस होता, आमचा ग्रुप लीडर लिओ. तर त्याचं मी रेकॉर्डिंग करत 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 त्या प्रत्येक शिखरागणिक त्यांनी नावं आम्हाला दिलेली आहेत. तर ही 36 शिखरं जी मी तुम्हाला मगाशी यादी दाखवली, त्या 36 शिखरांची सगळी मार्किंग आणि सगळी नावं अगदी उजवीकडचं जे शेवटचं दिसत आहे ते आहे कुवारी पास. आणि जो मधली शिखरं दिसत आहेत ती नंदादेवी, द्रोणागिरी, कितीतरी पर्वत आहेत. आणि खाली मी मुद्दामून त्याचा एक प्लॅन मधला पण नकाशा दाखवलाय की आम्ही 235 अंश कसं पाहत होतो, कुठल्या टप्प्यावर आम्ही उभं होतो. तर तुम्ही पाहायला तर गंगोत्री पासून डावीकडनं सुरुवात केली आहे आणि ती उजवीकडे येऊन खाली लाल रेष जिथं संपतीये तिथं कुवारी पासचा भाग आहे. तर असा तो सगळा एकंदरीत अप्रतिम नजराणा हा तुमच्या डोळ्यांना सुखावून देणारा भाग आहे, तो तिथं तुमच्या नजरेसमोर उभा राहतो. आणि हे बघायला मिळणारी खरोखर कुवारी पास ही खूप मोठी खिडकी की जिथनं तुम्हाला हे एवढं दृश्य दिसू शकतं. कारण एकतर कितीतरी ठिकाणी तुम्हाला जवळजवळ शिखरं दिसतात पण तुम्ही वरनं बघता ती किंवा समोरनं अर्धवट बघता. तर हा भाग असा आहे की इथं तुम्हाला जवळजवळ 235 अंशातला भला मोठा पॅनोरामा तुमच्या नजरेसमोर येतो. आता त्यातले हे काही शॉर्टकट्स आहेत किंवा छोट्या टप्प्यावर मी मुद्दामून मांडलेले ते फोटोज आहेत. अप्रतिम शिखरं, त्यांची उंची, त्यांची माहिती. आणि जसं मगाशी रेणुका मॅडमनी सांगितलं तसं इथं कामेट म्हणजे जे जगातलं 7,756 मीटरवरचं शिखर आहे. म्हणजे ही काही शिखरं, आता इथं आम्हाला 8,000 ची शिखरं दिसतच नाहीयेत, आम्ही 7,000च्याच टप्प्यामध्ये आहोत, कारण ह्याच्या पलीकडं 8,000चा गाळा सुरू होतो. तर 8,000च्या आणि वरच्या 14 शिखरं आहेत जगभरामध्ये. त्यातली ह्या टापूच्या पुढच्या टप्प्यावर ही आपल्याला साधारण 4 शिखरं समोर दिसायला सुरुवात होते. पण 7,000चे मनसबदार आहेत शिखरं, तर ती मनसबदार शिखरं तुम्हाला माना म्हणून एक शिखर आहे, तेही अत्यंत अवघड आहे. कामेट हे भारतातलं 2 नंबरचं शिखर आहे, तर ते आहे. नंदादेवी तुम्हाला मी मगाशी बोललो, तर अत्यंत सुंदर हा तुमच्या नजरेसमोर उभा राहायला सुरुवात होते. आणि मग तुम्ही पुढं 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 सरकत जाता. जो तो मगाचा टप्पा होता, तर त्या टप्प्यातनं आता थोडीशी वाटचाल जराशी मोकळी व्हायला सुरुवात होते. आणि मग तुम्ही येता गॉर्सन बुग्याल. जे गॉर्सन ह्या व्यक्तीच्या नावावर जे कुरण तयार केलेलं आहे किंवा नाव दिलं गेले त्या कुरणाला, तो हा भाग. इथं मात्र तुम्ही बघा तर आश्चर्य वाटतं की एवढ्या उंचीवर येऊन त्यांची गुरं किंवा त्यांच्या मेंढ्या, गुरं जास्त नसतातच, खेचरं आणि मेंढ्या ह्या चढायला किंवा ह्या इथं चरायला सुरुवात होते. हे काय आहे? हे जे चित्र दिसतंय हे लायकेन म्हणून एका बुरशीचं किंवा ज्याला आपण अल्गी म्हणू शकतो, तर बुरशी पण आहे, अल्गी पण आहे, दोन्ही आहेत हे विषय. तर त्यांची ही चित्र आहेत. आणि खाली जे चित्र दिसतंय किंवा डावीकडच्या वरच्या कोपऱ्यात, तर ह्या अल्गी किंवा ह्या शेवाळ्याची किंमत, म्हणजे मी ते आणलंही होतं पण ते आता आपल्याकडे टिकू शकत नाही, पण ह्या एका शेवाळ्याच्या छोट्याशा, हे किती आहे, कसं बसं आपल्या हाताच्या 4 बोटांच्या तुकड्यावर मावेल एवढंसं शेवाळ आहे, पण त्याची किंमत
जवळजवळ 50 ते 60 हजारापर्यंत जाते. आता नेपाळमध्ये आम्ही हिंडत होतो, जसं सरांच्या बरोबर मी गेलो होतो, तेव्हा तिथं एक प्रकारची आळी बघितली होती. ती आळी औषधी असते आणि त्या आळीची किंमत लाखांच्या घरात असते. तशाच तिथल्या ह्या नानाविध वनस्पती आहेत की त्यांच्या किमती ह्या अफाट आहेत. पण हे त्यांना विचारून जमिनीवर पडलेलंच फक्त शेवाळ त्यातला एक तुकडा आम्ही घेऊन आलो होतो. बाकी अन्यथा झाडावरनं ओरबाडून काढायला ही तुम्हाला परवानगी नसते. आणि बाजूला जे उजवीकडे दिसत आहे ते प्रत्यक्षात ती झाडं आहेत, त्याच्यावरच्या शेवाळ्याचे हे घेतलेले क्लोजअप्स आहेत. किती अफलातून एखादी वनस्पती असू शकते, किती पातळीवर तो निसर्ग तुमच्यावर तुम्हाला किती काय देणं देत असतो हे इथं आपल्याला कळतं. आणि मग आम्ही खाली उतरत 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 एका टप्प्यावर आलो, तर तो भाग म्हणजे जिथं घाट तुम्ही जर बघाल तर अजून सुद्धा प्रत्येक घाटाच्या सुरुवातीला किंवा शेवटी किंवा मध्यभागी एखादं मंदिर असतं देवतेचं. साधं आपण साताऱ्याच्या जवळ खंबाटकी घाटाकडे जर गेलो तर खंबाटकी घाटामध्ये बरोबर मध्यभागी एक नैसर्गिक विहीर आणि तिच्याजवळ एक छोटंसं मंदिर आहे. प्राचीन काळापासून तो रस्ता हा वहिवाटीचा रस्ता असतो. साहजिकच आपला प्रवास चांगला होऊ देत याच्यासाठी. आणि ती विहीर जी आहे तर ती विहीर हे तिथं तुम्ही जो व्यक्ती तिथपर्यंत चढून येतोय, जो तांडा लोकांचा जो एक सहभाग तिथं असतो, तर त्या लोकांना पाणी पिण्याची सोय व्हावी, त्यांना थोडीशी विश्रांतीची सोय व्हावी, तर तशीच परिस्थिती इथं पण आहे. हे पडियार म्हणून देवीचं मंदिर आहे. तर हे मंदिर आता साहजिक आहे, आम्ही दुसऱ्या दिशेने उतरायला सुरुवात केली होती. तर हा आता इथनं ऋषी गॉर्ज किंवा अवली म्हणून जो भाग आहे त्याची सुरुवात होते. तर त्यामुळं इकडून सुरुवात करताना काही लोक इकडूनही जातात. तर इकडून सुरुवात करताना पडियार म्हणून हे मंदिर आणि त्याच्याजवळ जी एक छोटीशी शेड दिसतीये तिथं एक छोटी विहीर ती पण इथं आहे. मग अवलीचा जो भाग दिसतो, आता अवली हे तर आपल्या हिल स्टेशन पैकीच एक हिल स्टेशन आहे. पण अवलीकडं उतरताना सुद्धा हा सगळा खूप सुंदर, म्हणजे इथं आता त्या अवलीची हिल स्टेशनवरची लोक येत नाही. पण आम्ही अजूनही अवलीच्या त्या स्टेशन पर्यंत पोहोचायचो होतो. पण ह्या टेकड्यांच्या भागालाही अवलीचाच भाग म्हणतात. आणि तुम्ही समोर जे शिखरं दिसतायत तर मी जी क्राफ्टेड पीक्स म्हणून लिहिलेलं आहे खाली, तर त्या भागामध्ये तुम्हाला अगदी सरळ समोर झाडांच्या बाजूला डावीकडच्या तुकड्यात तिथं तुम्हाला दिसतंय गंगोत्रीचं शिखर. तर अशी ही खूप सुंदर शिखरांची जागा ही आपल्याला इथनं कायम दिसत राहते. आणि त्याच्याच खाली एक छोटस तळं दिसतंय, त्याला अवलीचं तळं म्हणतात. ते आता आपल्याला पुढच्या टप्प्यावर दिसेल. ही होती आमच्या बरोबरची खिचरा. आणि माग जो दिसतोय तो आहे बर्फाच्छादित नजराणा. आणि हे आहे अवलीचं तळं. इतकं शांत, स्थिर, गंभीर. अरे काय तळं का काय, ते जणू काही कोणीतरी जमिनीवर आरसा ठेवलाय असं वाटेल, असं ते चित्र होतं. आणि अवलीपासून मग मात्र तुम्हाला जसं तुम्ही खाली उतरायला सुरुवात करता, अवली हे भारतातलं सगळ्यात उत्कृष्ट स्की रिसॉर्ट आहे. स्की रिसॉर्ट म्हणजे तिथं तुम्हाला साधारणरित्या 2.5 किलोमीटरचा स्कीइंग ट्रॅक आहे. आणि हे जे तळं आहे ना, तर इथं नैसर्गिक तळं होतच, पण त्याला आता तो आकार दिलेला आहे. तो त्यांनी मुद्दामून ते डेव्हलप केलंय तळं. आणि त्या तळ्याला त्यांनी बाजूनी बांध घालून व्यवस्थितरित्या ते पाणी साठवलं जातं. आणि जेव्हा स्कीइंगचा भाग असतो, स्कीइंग म्हणजे एक बर्फाचा खेळ आहे, बर्फावरनं तुम्ही तो खेळ करत करत उतरत जाता वेगवेगळ्या टप्प्यांवर. तर हे पाणी मारून ते बर्फ तयार केलं जातं. त्यासाठी त्यांनी ह्या तळ्याचा आता उपयोग केला जातो ह्या स्वरूपामध्ये. आणि अवलीपासून मग मात्र तिथं तुमचा पायी चालण्याचा ट्रेक संपलेला असतो. आता अवली ते जोशीमठ हे पुन्हा एकदा 2,500 फूट उतरण्याचा भाग आहे.
तिथं चालण्याचा तिथला जो रस्ता आहे ना, आहा, पुन्हा एकदा अप्रतिम नजराणा आहे तो रस्ता म्हणजे. पण तिथं मात्र आमचा वाहनाचा प्रवास परत सुरू झाला. अंदाजे आम्ही हे सगळं जे चाललो, हा साधारणरित्या 28 ते 30 किलोमीटरचा टापू आम्ही चालत गेलो, अगदी सुरुवात केल्यापासून ते आवलीला येईस तोपर्यंत, तपोवन पासून आवलीला उतरेस तोपर्यंत. आणि मग आवलीवरनं तुम्ही खाली उतरता ते आज ज्याला जोशीमठ म्हणून म्हटलं जातं ते गाव आहे. ही जोशीमठ मधली आम्ही उतरल्यानंतरची संध्याकाळ होती. जोशीमठ हे आत्ताचं नाव आहे, पण त्याचं मूळ नाव ज्योतिर्मठ. आणि ज्योतिर्मठ हे ठिकाण आता आपल्यातल्या किती लोकांना माहिती आहे माहीत नाही, पण श्री आदिशंकराचार्यांनी स्थापन केलेलं पहिलं पीठ, त्यांनी 4 पीठ म्हणजे 4 अभ्यासाची ठिकाणं अख्ख्या भारतवर्षामध्ये फिरून स्थापन केली. त्यातलं पहिलं ज्याला आदिपीठ म्हटलं जातं तर ते आहे ज्योतिर्मठ. तर इथं आज सुद्धा एक अत्यंत उत्कृष्ट मंदिर आहे हेमाडपंथी. तर त्या मंदिराच्या इथं त्यांचा तो मठ हा स्थापन झालेला आहे. तर जोशी मठच्या इथं साहजिकच आमचा सगळं उतरून आल्यानंतर शिणवटा काढायचा दिवस होता किंवा काढायची रात्र होती, त्यामुळं आम्ही तिथं खाली येऊन थांबलो होतो. आता हा जो भाग दिसतोय तुम्हाला, हा इंडिया हाईक्स तर्फे केला जाणारा एक खूप उत्कृष्ट उपक्रम आहे. आपण ट्रेकिंगला जातो, आतापर्यंत सगळ्या गुडी गोष्टी आपण बघितल्या. किती छान पर्वत आहेत, किती छान डोंगर आहेत, किती छान झाडी आहे, किती हे किती ते. पण इथं घेऊन जायचं अन्न जे असतं की नाही, हे सगळं तर अन्न तुम्ही तयार करून घेऊन जाणं शक्य नसतं. आपल्यातलीच बहुतांश लोक आजकाल जी बऱ्याचदा या ठिकाणी मॅगी करून खा, किती कचरा गोळा केलाय तुम्ही पाहू शकाल खाली. की ह्या डोंगरांवरनं इंडिया हाईक्सचा एक खूप छान उपक्रम मला जाणवला की प्रत्येकाला, तुम्ही वरच्या उजवीकडच्या चित्रात पाहिलं असेल तर एक पिवळ्या रंगाची कमरेची पिशवी दिलेली होती, साधारण धाग्यांची पिशवी विणलेली. आणि त्या पिशवीमध्ये ज्याला जो जमेल तो कचरा आम्ही गोळा करून, साधारण एवढा कचरा खाली हा सगळा गोळा झालेला कचरा आहे. तर हा ट्रेक संपताना तुम्ही निसर्गामध्ये आहात, निसर्गाला तुम्ही काय देणं देऊ शकता का, तर हा विषय इथं असतो. निसर्गाला आपण देतो काय रे? काहीच नाही. ही देणगी दिली का आपण निसर्गाला? केवढं प्लास्टिक, किती काचा, किती कचरा, पत्रे, हे सगळं गोळा होत. पण आज आम्ही जर 22 लोक आहोत, तर 22 लोक मिळून का विना पण आम्ही एवढा कचरा वरनं खाली गोळा करून घेऊन आलो. आणि आम्ही स्वतः काय पाळत होतो, तर तुम्हाला मी एक अगदी गमतीशीर गोष्ट सांगेन. एक तर तिथं पिण्याचं पाणी हे सुद्धा तोच बर्फ गोळा करायचा आणि त्याचंच पाणी तयार करून प्यायचं. आपल्या जवळचा जो काही खाण्यापिण्याचा, आता बऱ्याच गोष्टी आपण घेऊन जात असतो ट्रेकिंगला म्हटल्यानंतर. काही लोक प्रोटीन बार आणतील, काही लोक ड्रायफ्रुट्स आणतील, काही लोक अजून काय. आता मॅगीचा तर तुम्ही बघितलात केवढा कचरा आम्ही गोळा केलाय. कारण लोकांना वाटतं की चला झटकन केलं, पाणी उकळलं, पाण्यामध्ये मॅगी घातलं की 2 मिनिटात खाल्लं की संपलं. पण बाकीचेही काही पदार्थ असू शकतात जे तिथं आम्ही घेतले होते बरोबर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे भात, तांदूळ घेतला होता, भरपूर भात खाल्ला आम्ही त्या 4 दिवसांच्या कालावधीमध्ये. त्याने कचरा कमी व्हायला मदत होते. तुम्ही जास्त त्रासदायकरित्या तुमच्या स्वतःच्या बाटल्या पाण्याच्या, तर त्यांनी कंपल्सरी आम्हाला सांगितलं होतं प्लास्टिकच्या बाटल्या घेऊ नका, स्टीलच्या बाटल्या बरोबर ठेवा, तुमच्याजवळ सामान ठेवा, तुमचा कचरा तुमच्याजवळ ठेवण्यासाठी तुमच्या वेगळ्या पाकिटांमध्ये तुम्ही तो भरत जा, अधिक हा वेगळा कचरा गोळा करण्यासाठी तुमची आस्था दाखवा. तर अशा रीतीनं हा मुख्य ट्रेक आमचा आम्ही जोशीमठला आल्यानंतर मात्र पूर्ण झाला. आणि तिथनं त्यांनी आम्हाला ऋषिकेशला आणून पोहोचवलं. ऋषिकेशला येतानाचा तुम्ही जर वरचं बघाल एक चित्र, तर पंचप्रयाग म्हणून दिसत आहे. तर पंचप्रयाग पैकी
आता विष्णू प्रयाग पासून सुरुवात होते की जिथं बद्रीनाथ वरनं पहिली धौली गंगा येते. तर विष्णू प्रयाग पासून आम्ही पाहायला सुरुवात झाली. विष्णू प्रयाग, नंद प्रयाग, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग आणि रुद्रप्रयाग पासून देवप्रयागकडं आता रस्त्याची कामं चालली आहेत. त्यामुळं इथनं मात्र आमची वाट बदलली होती. तर बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री हे तुम्ही वर पाहत असाल तर ह्या सगळ्या नद्यांचे उगम हे ज्या ज्या ठिकाणाहून आहेत, त्या भागीरथी आहे, अलकनंदा आहे, धौली गंगा आहे, मंदाकिनी आहे, यमुना आहे, गंगा आहे. तर हे सगळे त्याच्यातनं जन्माला येत चाललेल्या नद्या, ह्या नदीच्या कडेकडेने तुमचा प्रवास आणि ह्याच प्रवासामध्ये कर्णप्रयागच्या जवळ आल्यानंतर उजवीकडच्या चित्रात मांडल्याप्रमाणे आज भारतातला सगळ्यात मोठं धरण जे तयार झालेलं आहे ते म्हणजे टिहरी डॅम. तर टिहरी डॅम हे खूप वादग्रस्त होतं आणि आता कालच ज्यांचा मृत्यू झाला परवा, तर ते सुंदरलाल बहुगुणा, त्यांचा इथं खूप मोठा सहभाग होता. त्यांनी जे चिपको आंदोलन जे केलं होतं त्याचा एक खूप मोठा भाग हा ह्या ठिकाणी घडलेला आहे. तर त्यातली कितीतरी झाडं जी त्यांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे जवळजवळ 95% जास्त झाडं आज जगवली गेलेली आहेत. त्याचं बहुतांश सगळं श्रेय हे सुंदरलाल बहुगुणांनाच जातं. आणि त्यांनी ह्या भागामध्ये जे चिपको आंदोलन केलं, तर टिहरी हे जे धरण बांधलं गेलं, तर इथं मूळचं गाव टिहरी गाव जे आहे, तर त्याला ते टिहरी अख्खं गाव आज धरण बांधताना ठीक आहे, पुढच्या लोकांसाठी ते आवश्यक आहे वगैरे वगैरे सगळं, ती काळाची गरज आहे. तर अख्खं गाव हे टेकडीवर त्याला खडा टिहरी आणि बडा टिहरी असं म्हटलं जातं. तर ते वरच्या टेकड्यांवर बसवलं गेलं आणि आमच्या सुदैवानं पुढचा रस्ता तिथं लँडस्लाईड झाली होती. कारण ह्या भागामध्ये तुम्हाला ही सगळ्या जे प्रदेशात ह्या भागात हिंडून आले त्यांना माहिती आहे, ह्या भागामध्ये बऱ्याचदा भूस्खलन म्हणजे अख्खेच्या अख्खे कडे कोसळतात. तर टिहरी धरणाच्या थोडासा पुढच्या बाजूला एक लँडस्लाईड नुकतीच झाली होती आमच्या परतीच्या प्रवासामध्ये. त्यामुळं आमच्या योगाने हा जो रस्ता दिसतोय ना टिहरी धरणाच्या वरनं गेलेला, ह्या अप्रतिम रस्त्यावरनं आम्हाला जायचा योग आला होता. हा, फोटो वगैरे बंद, त्यामुळं हे जे चित्र आहे हे साहजिकच गुगलवरनं घेतलेली मदत आहे. पण आज भाकरा नांदगल हे पूर्वी होतं. भाकरा नांदगल पेक्षाही हे धरण 1000 मेगावॅट्सची डेव्हलपमेंट करणारं आजचं धरण हे भारतातलं सगळ्यात मोठं धरण म्हणून नावाजलं गेलेलं आहे. मग तिथनं आम्ही हा टप्पा संपून उतरलो ऋषिकेशमध्ये. तुम्ही जे खाली बघताय ते ऋषिकेश मधलं गीता भवन. आता हा भाग हा थोडासा एक शांततेचा भाग आहे. गीता भवन हे ठिकाण कितीतरी कालावधीपासून, जवळजवळ 80 वर्ष पूर्वीची इमारत आहे. तेव्हापासून आजता गायत पूर्णपणे ज्याला मुक्त अन्नछत्र, 1ही रुपया न घेता दिली जाणारी सर्व्हिस, तिथं राहा, झोपा, जेवा, खा, हे सगळं तिथं तुम्हाला फ्री आहे. त्याच्या पुढचं चित्र वसिष्ठ गुंफेचं आहे. हा तिथलाच एक भाग आहे जिथं वसिष्ठ मुनींनी केलेला तप, त्यांची तपश्चर्या. आता त्यांची एक खूप सुंदर दगडी गुंफा आहे. तुम्ही जर वर पाहाल, आता हा खालचा जे मोठं चित्र आहे हे तर जगप्रसिद्ध लक्ष्मण झुला. त्याच्या समोर जे दिसत आहे ती उत्तराखंड मधली सगळ्यात उंच इमारत आहे. 14 मजली इमारत आहे ती. तर उत्तराखंडचा जो भाग आहे त्या भागाची सगळ्यात उंच इमारत म्हणून तिची प्रसिद्धी आहे. तर ते त्र्यंबकेश्वर मंदिर आहे. जे तुम्ही मध्यभागी वर बघताय तर ते ऋषिकुंड, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, इथनं नदीचं पात्र कसं बस 50 मीटर अंतरावर आहे. पण हे जे दगडी बांधीव कुंड आहे, तर नदीचं पात्र थंडगार, म्हणजे बर्फाचा थंडपणा ह्या पात्रामध्ये असतो पाण्याला. जवळजवळ आम्ही गेलो तेव्हा सुद्धा अंदाजे 1 डिग्री ते 1.5 डिग्री टेम्परेचर होतं त्या पाण्याचं. तर इथं ऋषिकुंडामध्ये तेच पाणी साधारणरित्या 8 ते 10 डिग्री एवढं गरम होतं. आणि म्हणजे हे गरम पाण्याची कुंड आहे. आता ह्या भागामध्ये गरम पाण्याचं कुंड हे नवीन नाही, काही काही ठिकाणी तर उकळती कुंड आहे.
आता ते कुंड आम्हाला याच्यात मला फोटोमध्ये नाही घेता आलं, पण अशी कुंड सुद्धा ह्या भागात उपलब्ध आहेत. आता लक्ष्मण झुला त्याच्याच बाजूला आता थोडा अंतरावर राम झुला म्हणून नवीन बांधला गेलेला पूल आहे. आणि हे जे वर दुसरं दिसतंय ते भरत मंदिर म्हणून आहे. तर हा ऋषिकेशचा सगळा भाग म्हटला जातो की जेव्हा राम, लक्ष्मण, शत्रुघ्न आणि भरत, तर ह्याच्यापैकी भरताच्या अखत्यारीमध्ये हे राज्य ह्या भागाचं होतं, भरत साम्राज्य ज्याला म्हणतो. आणि इथनं अयोध्येच्या रस्त्यावर मध्ये नंदीग्राम लागतं. तर त्या नंदीग्रामामध्येच भरतानी जेव्हा रामाचा जो वनवासाचा कालावधी होता तेव्हा तिथं थांबून त्यांनी अयोध्येचा कारभार चालवला होता. हा अप्रतिम नजराणा आहे. गीता भवन मगाशी जे मी तुम्हाला बोललो त्या गीता भवनच्या डोक्यावरनं दिसणारा हा नजराणा आहे लक्ष्मण झुल्याचा. आणि सुदैवानं मग तुम्ही हा आनंद तर घेणं आवश्यकच आहे. रात्रीच्या संध्याकाळच्या वेळेला तिथं ही गंगेची जगदविख्यात आरती केली जाते. तुमच्या मनातली इच्छा असेल, तुम्हाला जे मागायचं, आणि इथं गेल्यानंतर मला तरी एक वाटलं, नमामि गंगे, मी तुला काय मागू गंगे, काहीही नको, एक शांतपणाने माझी स्थिरता ही अशीच कायम ठेव, आणि ते रूप, ही अशी तुझी नाना विविध रूप बघण्याची कायम संधी मिळू देत. एवढंच एकमेव हा भाग. आता हे जे आहे हे रेफरन्सेस, तुम्ही शेवटी काहीतरी थोडासा अभ्यास हा जायच्या वेळेला, परत यायच्या वेळेला, जाऊन आल्यानंतर हा करणं आवश्यक ठरतं. तर हा एक थोडाफार त्या अभ्यासाचा केलेला भाग. And as it is said, no winter lasts forever, but no spring skips its turn. कुठे ना कुठेतरी आपल्याला कायम एक समोर आशेचा किरण हा दिसतच राहतो, आणि तो किरण हा आपल्या मनामध्ये आपण कायम जागवणं हे अत्यंत आवश्यक आहे. तर आणि तर तुम्ही तुमच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण न म्हणता त्या प्रत्येक क्षणातलं आयुष्य हे आपल्याला जगण्याची संधी मिळते. तर अशा रीतीनं हे एक छोटंसं प्रेझेंटेशन तुमच्यासमोर मी मांडलेलं आहे. थँक्यू सो मच सर. फार रोचक आणि खूप आनंददायक. आम्ही आज घरात असून सुद्धा एक वेगळा ट्रेक अनुभवला आणि जाऊन आलो आम्ही तिथं. इतकं सुंदर तुम्ही वर्णन केलं. त्याचं कारण म्हणजे काय की तुमचं आज जे सांगणं आहे ते फार रोचक आणि खूप त्याला काय म्हणतात, एक ऍडव्हेंचर करून आम्ही आज तो भाग बघितलेला आहे. त्यामुळे इथून कोणालाही जावंसं वाटत नाही. इथं आहेत ते इथंच आहेत. हॅलो तर ट्रेकला जाण्यासाठी, हॅलो, येस सर, या ट्रेकला जाण्यासाठी बेस्ट टाइम ऑफ इयर कोणता आहे? बोला. हा, तर मुस्कान, ह्याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग हा आहे की तुम्ही 2 टप्पे असतात हिमालयामध्ये जातानाचे. एक तर साधारणरित्या मार्च पासून सुरू होतो ते मे एंड पर्यंत, आणि त्यानंतर साधारणरित्या सप्टेंबर ते ऑक्टोबर. कारण त्याच्या मधले जे टप्पे जे आहेत, तर हिमालयामध्ये अनिश्चितता हा प्रकार खूप मोठा असतो. म्हणजे आता माझे बरेचसे मित्र गेलेले आहेत, जाऊन येतात, किंवा आता आपणही काही वेळेला जाऊन आलेलो आहोत. मागच्या ट्रिपला तू बरोबर होतीसच, आपण एकत्र गेलो होतो. तर ही अनिश्चितता ट्रेकच्या वेळेला तुम्ही विचारात घेताना वाहनाने जाणं आणि पायी चालणं, तर ह्या 2 गोष्टींमध्ये आता जसं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे बघितलं असेल, तर आम्हाला एका ठिकाणी तिथं राहता नाही आलं. कारण तिथं जाणं हे आम्ही जाऊ शकलो, पण आमच्या बरोबर जे सामान वाहून नेणारे प्राणी आहेत ते येऊ शकत नाही. आणि अशा प्रकारच्या बर्फाची वादळं ही साधारण हा जो उरलेला जो एक 7 महिन्याचा कालावधी आहे, तर त्या कालावधीमध्ये इतकी अनपेक्षित आणि जास्त मोठ्या प्रमाणावर येऊ शकतात. तर त्यामुळं साधारण मार्च ते मे आणि सप्टेंबर ऑक्टोबर हे कालावधी हे ह्या ट्रेकला जायला अत्यंत अनुकूल आहे.
येस सर. सर या ट्रेक मध्ये तुम्हाला बेस्ट पार्ट कुठला वाटला? जेव्हा मी पहिल्यांदा माझी मनाची तयारी केली ना, की हा मला हे करायचं आहे, तो. तर या ट्रेकला जाण्याआधी म्हणजे काही ट्रेनिंग घ्यावं लागतं का? सरासरी तुम्हाला ह्या ट्रेकसाठी म्हणून ट्रेनिंग असं नाहीये, पण कुठल्याही म्हणजे हिमालयस म्हणून मी म्हणत नाही, पण कुठलाही पर्वत की जो साधारणरित्या 10,000 फुटाच्या वर जातो, तर म्हणजे हा अंदाज, तर 9,000 फुटाच्या वर बर्फ पडायला सुरुवात होतं आणि त्या बर्फाच्या वातावरणाला तुम्हाला जुळवून घ्यायचं असेल, तर जसं मी सुरुवातीला बोलल्याप्रमाणे एक तर तुमचा दैनंदिन थोडा व्यायाम पाहिजे. तुम्ही कुठला वयोगट आहे याच्याशी काही संबंध नसतो, पण तुम्ही तुमचा श्वास किती चांगला टिकू शकतो, हा अत्यंत महत्वाचा भाग इथं अवलंबून असतो. आता मी 2 वर्षांपूर्वी कैलास मानस सरोवराचा ट्रेक केला होता. तर तिथंही ह्याच अडचणी असतात, की तुम्ही तेवढ्या वातावरणाच्या टप्प्यावर तुम्ही स्वतः टिकू शकताय का? तुम्हाला श्वासोच्छवास घ्यायला अडचण येते. जसं आपण थोडक्यात धरून चाल, की समजा तुला मी सांगितलं, की 400 मीटरच्या ट्रॅकवर तू धावून ये आणि धावून आल्यानंतर ह्याच मोकळेपणाने माझ्याशी लगेच बोलायला सुरुवात कर. तर तू बोलू शकत नाहीस. याचं कारण आपण धावतानाची आपली जात असलेली ताकद आणि त्यात आपल्याला मिळणाऱ्या ऑक्सिजनची मात्रा याचं प्रमाण बदलायला लागतं. आणि जसं अधिक उंच चढतो, म्हणून मी मगाशी एक उदाहरण दिलं होतं, की आपण आता आम्ही तरी 12,500 फुटांपर्यंत होतो साधारणरित्या, 12,500. पण एव्हरेस्ट किंवा हे जे 7,000 ही शिखरं, 8,000 मीटरची शिखरं, तर इथं जी जाणारी लोक आहेत त्यांना तर अधिक जास्त तयारी करावी लागते. तुम्ही मोकळेपणाने खेळलं पाहिजेत. म्हणजे इथं असताना आपण भरपूर म्हणजे तुमचा व्यायाम भरपूर सायकलिंग आहे, तुम्ही भरपूर चालणं आहे. तर सर्वसाधारणरित्या म्हणजे माझं चालणं हे अंदाजे 15,000 पावलं दिवसागणिक हे माझं चालण्याचं प्रमाण मी आणि ताईने माझ्या हे आम्ही दोघांनीही ठेवलेलं होतं. त्यानंतर तुमचं खाणं पिणं, खाता पिताना तुम्हाला आता सरासरी ह्या कुठल्याही हिमालयाच्या भागामध्ये जेव्हा आता आपण आपल्याच 2 टूर झालेल्या आहेत, म्हणजे माझ्या द्वारका अकॅडमी बरोबरच्या, तर किंवा आता आपण 3 म्हणायला काही हरकत नाही, तिसरी पण टूर आपली अर्धवट अर्धवट झालेलीच आहे. लेह लडाख असेल, भूतान असेल, हिमालयातला नेपाळचा भाग असेल, तर ह्या प्रत्येक ठिकाणी खाणं-पिणं आणि आपण इथं जे मसालेदार खातो पितो, या 2 मध्ये जो फरक आहे, तर हा तुम्ही थोडा थोडा साध्य करायला सुरुवात करणं हे आवश्यक असतं. आणि ते आम्ही तेव्हा थोड्याफार प्रमाणामध्ये चालू केलेलं होतं. आणि जिथं आपण जातो तिथलं लोकल खाद्य हे तुम्हाला पचवता आलं पाहिजे. त्याप्रमाणे तिथलं खाद्य हे जो व्यक्ती किंवा जी व्यक्ती व्यवस्थित खाऊ शकेल, ती तिथल्या वातावरणाला जास्त तग धरण्याची शक्यता असते. ओके, थँक्यू सर. ओके. तर खरंच तुम्ही जेव्हा एक्सप्लेन करत होता तेव्हा नेपाळचे जे आपण मुक्तीनाथला गेलेलो और हा. डांपूसला, त्यावेळेस ते आठवण आली. खरंच तो सुंदर भाग आहे. आणि म्हणजे आता खर तर हा एक प्रेझेंटेशन म्हणून जरी विषय असला तरी म्हणजे एक थोड्या वेळापूर्वी जेव्हा हे प्रेझेंटेशन करायला सुरुवात करायची होती, मी तो सगळा कालावधी आठवून पाहत होतो, की अरे मी कसा जाऊन आलो, काय काय केलं, कसे विचार केले. आणि जे काही मी तुमच्या समोर आत्ता मांडलंय, आता मी काही खूप म्हणजे असं नाही की बाबा अरे पटाईत माणूस आहे, मी बरेचसे ट्रेक केलेत, असं नाहीये. जे काही थोडंफार आपण चाललोय, पण जे मी त्या वातावरणात चालत होतो, कदाचित तेच मी या आत्ताच्या 1 तासा 1.5 तासाच्या अवधीमध्ये तुमच्या समोर मांडन केलं. एवढंच झालं फक्त. थँक्यू सर. थँक्यू. हा, विजयजी बोला. सर नमस्ते सर. नमस्कार. नमस्ते नमस्ते सर. फार फार सुंदर रीतीने तुम्ही आजचं प्रेझेंटेशन हे केलेलं, सादर केलेलं आहे. फार छान वाटलं. मला मला माझे दिवस आठवले
मी पण मागे मी 5-6 वर्षापूर्वी एक ट्रेक केलेला तिकडं. बर. देवतेवा ट्रेक केलेला होता. अरे वा, छान. फार सुंदर अनुभव आलेला होता त्यावेळेला सुद्धा. मागच्या हा. वर्षी ट्रेक मी संदकपू ट्रेक दार्जिलिंग जवळ तो दार्जिलिंग प्लॅन केला होता. हा, पण तो काय जमला नाही, आमचा राहिला तसाच तो. हा. फार फार सुंदर झाला तुमचं हे वर्णन ऐकून. अगदी अंग शहारून जाते अक्षरशः ते फोटो वगैरे पाहिल्यानंतर. प्रतिम फोटोग्राफी तुमची, फार सुंदर. एक अँगल फार सुंदर आहे तुमच्या फोटोग्राफीला, छान वाटलं. मला एक 2-3 प्रश्न विचारायचे होते की साधारण तुमचा रोजचं ट्रेकचं अंतर तर आपण मोजू शकत नाहीये तसं, पण ऍटलिस्ट किती तास चालणं होतं, नंतर सकाळी किती वाजता सुरू करायचं तुम्ही त्या तिथला ओके. ऍक्च्युअली रुटीन कसं होतं तुमचं ते? हा, तर त्याच्यामध्ये आम्ही 4 दिवस हे मुख्य आमचं चालणं होतं. 4 दिवसाच्या अवधीमध्ये आम्ही अंदाजे 28 ते 30 किलोमीटर एकूण चाललो. पण हे चालणं सर्वसामान्य म्हणजे पातळीवर आणि तिथं चालण्याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. आता कसं आहे की जसं आम्ही खालनं चालायला सुरुवात केली, पहिला साहजिकच डोंगराचा खडा चढ होता, त्यामुळे ते 3000 फूट आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये चढून गेलो. तर ते 3000 फूट आम्ही साधारणरित्या 6 ते 7 तास आम्हाला लागले. ओके. दुसरा टप्पा जो होता त्याच्यामध्ये आम्हाला साधारणरित्या 2500 फूट चढणं अपेक्षित होतं. म्हणजे पहिल्या आमच्या ठिकाणापासून, म्हणजे अक्रोड गेठा म्हणून जो पहिला टप्पा होता तिथपासून खुलारा कॅम्प पर्यंत, तर ते अंतर जायला आम्हाला साधारणरित्या 8 तास लागले. अच्छा. ओके. काय होत जातं ना, हवा विरळ होत जाते. बरोबर. आणि त्यामुळं म्हणजे थोडं चाललं तरी दम लागायला सुरुवात व्हायला लागते. तिथनं पुढचं आमचं अंतर, आम्ही खिंडीपर्यंत गेलो आणि खिंडीपर्यंत जाऊन आम्ही परत माघारी आलो. जसं मगाशी बोलल्याप्रमाणे की वर वातावरण जरा खराब झालं होतं आणि वादळाची शक्यता होती. तर ते जे अंतर होतं, उंचीला साधारण 1500 फूट आम्हाला वर चढणं अपेक्षित होतं आणि परत तेवढंच माघारी यायचं होतं. सॉरी. हे अंतर जरी एकूण अंतर 4.5 किलोमीटर असलं तरी ते अंतर गाठायला आम्हाला 10 तास गेले. आणि या 3 वेगवेगळ्या दिवशी, पहिल्या दिवशी आमची सुरुवात झाली पहाटे 5:30 ला चालायला. दुसऱ्या दिवशी बर्फच पडत होता, त्यामुळे आम्हाला पर्यायच नव्हता. आमची सुरुवात झाली चालण्याची साधारण 7 वाजता सकाळी. आणि तिसऱ्या दिवशी मात्र बर्फ पडून गेलेला होता. आणि ह्या गोष्टींचा अंदाज तिथली लोक, जी शेर्पा वगैरे असतात किंवा तिथले जे आमचे टूर कोऑर्डिनेटर्स असतात, तर ते घेऊन तुम्हाला पुढची वाटचाल करायला सांगतात. तर साधारण अंदाजे घेऊन ही वाटचाल आम्ही सुरुवात केली पहाटे 5 वाजता. हा आमचा विषय सुरू झाला होता तिसऱ्या टप्प्यावरचा, जेव्हा आम्ही समिटकडे गेलो तेव्हा. आणि मग मात्र दुसऱ्या दिवशी शेवटचा जो दिवस होता, त्या दिवशी आमचं अंदाजे 15.5 ते 16 किलोमीटरचं चालणं होतं. तो मात्र सगळ्यात लॉंगेस्ट भाग आमचा होता आणि अंदाजे 11.5 तास आम्ही चालत होतो. आणि हा मात्र उतार होता. पण एक मात्र सांगतो की आम्हाला चढताना 3 दिवस जेवढे पाय दुखले नाहीत किंवा गोळे नाही आले, तेवढे 5,500 फूट उतरत जे आलो आम्ही एका दिवसात, तेव्हा मात्र आल्यानंतर हे पाय आपलेच आहेत का दुसऱ्या कोणाचे आहेत हे कळत नव्हतं. आणि त्यामध्ये बर्फात चालणं होतं. नंतर तो तुम्ही बघितलात तो गॉर्सन बुग्याल म्हणून जो एक टप्पा होता, तिथं खरोखर म्हणजे ते थरारकच तो भाग होता की तुम्ही सांभाळून, एकमेकांना सांभाळून चालणं, त्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यामुळं उठणं हे कंपल्सरी पहाटे लवकर आणि पूर्ण चालायचं. रात्री तंबूमध्ये जेव्हा विश्रांती तुम्ही घ्यायचा तेव्हा जेवढी जमेल तेवढी शांतपणाने तुमच्या पायांना मोकळे करायचा प्रयत्न करणं, त्या थंड वातावरणाशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करणं आणि तिथनं पुढची सकाळची वाटचाल, याला पर्याय पण नसतो. ते जे तुम्ही जे ऍक्सेसरीज वगैरे वापरले त्या तिथं रेंटेड घेतल्या का विकतच घेतल्या तिथे?
त्यातल्या काही ऍक्सेसरीज तिथे तुम्हाला भाडेतत्वावर मिळतात सुद्धा. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला जॅकेट पाहिजे ते मिळू शकतं. तुम्हाला स्नो चेन्स ज्या मायक्रो चेन ज्या होत्या त्या तर तुम्हाला 30 लोक देतात. ते काही आम्ही विकत घ्यायचा संबंध राहत नाही. कारण ते ठराविक एका भागाच्या वरच ते गोष्टी लागतात. बरोबर. म्हणजे आम्ही 2 दिवस ते चक्क आमच्या बॅगमध्ये वागवत होतो आणि ज्या दिवशी आम्हाला बर्फातनं चालणं अपेक्षित होतं त्याच फक्त दिवशी आम्ही ते अंगात घातलेलं होतं. म्हणजे स्नो चेन आणि जे गेटर्स असतात पायांमध्ये घालायचे ते. पण बाकीचं सामान, काठी ही स्वतःची स्वतः असेल तरी चालते, तुम्ही भाडेतत्वावर तिथं मिळते. हात मोजे भाडेतत्वावर मिळतात. पण गॉगल हा विषय थोडासा असा आहे की तो तुमच्या बरोबर असलेला बरा. बरोबर. आणि त्यावेळेलाही कसं होतं की हा कोरोनाचा एक मोठा टप्पा झाला होता आणि आम्ही जिथं गेलो खरं तर तिथं अत्यंत शुद्ध हवा होती. त्यामुळं म्हणजे तिथं तरी सुद्धा आम्ही बरंच सुरक्षित, म्हणजे जाताना आम्ही अंतर राखून मोठ्या 3 गाड्यांमधनं आम्ही 20च लोक होतो. म्हटलं तर एक बस करून जाता आलं असतं. पण 3 गाड्या त्यांनी केल्या होत्या. कारण हे शेवटी ह्या जबाबदारीच्या गोष्टी इंडिया हाईस्टच्या ग्रुपनी खूप चांगल्या सांभाळल्या होत्या. आणि एका टप्प्यावर तुम्ही चढायला जेव्हा सुरुवात करता तिथं तुम्ही मास्क घालू शकतच नाही. कारण चढताना तसाही श्वास तुमचा घुसमटण्याची शक्यता असते. त्यामुळे मास्क तिथं आम्ही वापरत नव्हतो कुठल्या चढायच्या टप्प्यावर. म्हणजे अगदी उतरून आम्ही आवलीपर्यंत खाली आलो, जसं आम्ही शहर सोडलं मास्क सोडला, शहरात आलो मास्क परत घालायला सुरुवात झाली. असा एकंदरीत तो भाग होता. फार छान, मस्त. बघूया तुमच्या बरोबर कधी ट्रेक करायला मिळतोय, पाहूया आपण परत एकदा. आपण उत्सुकता आहे, पण काय सध्याच्या वातावरणामुळे काही जमेना झालंय अजिबातच. हाय, परत आपण फुकतालला जातोय, काळजी करू नका, तो ट्रेकच आहे. करूया सर, आहेच. पण त्या व्यतिरिक्त हा जो सेपरेट नुसता जो ट्रेकचा जो हा 5-6 दिवसाचा जो पार्ट असतो ना, तो जबरदस्त आहे, फार अप्रतिम असते तो. म्हणजे तो खरंच जगणे म्हणतात ना, काय आहे ते. हा, आपण किती क्षणभंगूर, किती छोटे आहोत त्या निसर्गापुढे, की आपल्याला तिथं समजतं. नाही, खरंच हिमालयाच्या कुशीत गेल्यानंतर ते पहिल्यांदा कळूनच राहतं आपल्याला. आणि दुसरी गोष्ट म्हणताय, तुम्ही म्हणताय की असा ट्रेक करूया की पूर्णपणे असा ट्रेक करायचा, तुम्ही म्हणताय, मग त्यात आम्ही काही बसू शकत नाही. तुम्हाला तो देशपांडे सरांच्या बरोबरच केला पाहिजे. मग बरोबर. मी सुद्धा केलेला होता ना, मी बुक केलेला होता, पण मला कॅन्सल करावं लागलं. मला सर्टिफिकेट दिलं नाही डॉक्टरांनी त्यावेळेला, त्याच्या कॅन्सल करावं लागलं मला. ऍक्च्युली तुम्ही म्हटलात की नाही की म्हणजे आपण खूप छोटं जाणवतं. तर शब्दशः म्हणजे आम्ही या डोंगरांवर जेव्हा जायला सुरुवात झाली तर खूप महत्वाचा एक पहिला भाग होता की ते शिखर, आता हे कुवारी पासचं शिखर तर दिसत नाहीच नाही, पण माहित नाही का, पण माझी ती एक खूप सुरुवातीपासूनची माझी पद्धत आहे, जेव्हा तुम्ही शिखरांच्या जवळ जाता, आज सुद्धा म्हणजे शिखर सोडा, मी माझ्या आर्किटेक्चरल साईट्सवर सुद्धा जेव्हा जातो, पहिल्यांदा त्या मातीला नमस्कार करा. मी तुला सर करायला आलेलो नाहीये, मला थोडीशी मदत कर, मी तुझ्या बरोबर थोडं अंतर मी येण्याची इच्छा माझी आहे. बरोबर. ह्या पलीकडे मी तुला सर करून मला कुठलाही झेंडा लावायचा नाहीये. नतमस्तक पूर्ण करून दिलास, बस एवढं मला पुरेसं आहे. येस, फार छान वाटलं सर. एकंदरीत भेटूया लवकरच आपण. आवर्जून सर. ओके, धन्यवाद सर. धन्यवाद सर. सर, अशा गप्पा आपण आता फार रोचक आहेत आणि रोमांचक पण आहेत आणि काल पण वाढत जात आहे. तर आपण काय करूया की आता प्रश्न विचारणाऱ्यांच्या पैकी कोणाला अजून काही प्रश्न आहेत का? बरेच इथं लोक आहेत, तर कोणाला प्रश्न असेल तर पटकन विचारा. आणि रितिका? हो सर. तर आज रितिका जाधव आपल्या कार्यक्रमाची सांगता करते. आपण मी तयार केलंय विद्यार्थ्यांना, बरं का सर. उत्तम. चांगलं.
आता पहिल्यांदा तुझा व्हिडिओ कॅमेरा सुरू कर आणि बोलायला सुरुवात कर. हो सर. अजून कोणाला काही क्वेश्चन्स आहेत का? बहुतेक मॅडम उपलब्ध दिसत नाहीये. हां. हा बरोबर. हा ठीक आहे, बोल ऋतिका. Yes, sir. So on behalf of members of Dwarka Academy, I want to thank you for your insightful presentation. So please accept our sincere appreciation for your outstanding presentation. You literally made us experience through your presentation, the slides, the way the way you expressed all the small details, like from flowers, trees, the ranges, snow. It was really amazing. Thank you so much. And I really when you were sharing your screen, you're telling your experiences. I was literally remembering our trek from Nepal. The way our guide, he was guiding us, he was supporting us, he was boosting our energies. Like, yeah, we can do it. And that experience that we went through over there, it was all in front of my eyes. And it was really amazing to hear you. The main part which I think everyone over here personally loved was the way you expressed each and every small details. Like, I have also observed you in the Nepal trek also, like the way you observe things, you look at the beauty towards nature. It was amazing, sir. It's like everyone we need to learn a lot from you, the way you observe things and all. So it was really glad to have you with us once again. Thank you so much for sharing your experiences and time with us. Thank you, sir. Thank you so much, ऋतिका. So it was pleasure was आणि द्वारका अकॅडमीचे म्हणजे पंडित सर आता आहेतच समोर, पण कसं होतं की ह्या वेगवेगळ्या विषयांवर जेव्हा समोर उभं राहत जातो, ते कसं, आता हा आशिष मानेंचा जेव्हा सरांनी कार्यक्रम सर आपण घेतला होता, आता आशिष एक मित्र म्हणून माझा वेगळा होता, पण त्यांनी जे काही साध्य केलेली जी गोष्ट होती, म्हणजे ती कदाचित स्फूर्ती ठरते आपल्यासाठी की अरे, आज ही लोक कुठल्या पातळीवर काम करतायत, कुठं जातायत, काय करतायत, त्यातला एक थोडेफार तरी कण आपण घेऊ शकू का, त्यातनं या काही गोष्टी जन्माला आलेल्या आहेत. त्यामुळं एक खूप छान पाठिंबा तुम्हा सगळ्यांचा कायम बरोबर असतो. त्यातनंच या नवीन काही गोष्टी करायचं एक इच्छा निर्माण होत राहते. सो थँक्यू वन्स अगेन. आता मी सरांना परत एकदा शुभेच्छा देतो. सर माउंट एव्हरेस्टचा ट्रेक करणार आहेत, म्हणजे माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्प पर्यंत जाणार आहेत. ते जाणारच होते मध्यंतरी, पण ह्या लॉकडाऊनमुळे सरांचं कॅन्सल झालं. आपण सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा देऊया. सर, तुम्ही हा पण ट्रेक असा मस्तपैकी यशस्वी पार करा ऑक्टोबरमध्ये, आणि पुन्हा आपण एकदा भेटूया. धन्यवाद सर. चालेल आवर्जून धन्यवाद सर. Thank you, sir. थँक्यू सो मच.